सो दॅट इज अ क्वेश्चन म्हणजे मला खूप वेळा मला प्रश्न विचारला जातो. आणि हो म्हणजे मला व्हेरी मला बहुतेक मी आपण इंट्रोड्यूस करताना सर्वजण विचारतात की तुम्ही असं काय केलं म्हणून. सो दॅट इज ॲक्च्युली अ स्लाइटली डिफिकल्ट डिसिजन टू एक्सप्लेन. कारण की मी म्हणजे आय वुड से आय वॉज इन द म्हणजे मी खूप आयडियल मी पोझिशनमध्ये होतो. फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये मला खूप वाईल्डलाईफची आवड होती, मला खूप तिकडे ऑपॉर्च्युनिटीज होते. तर तो माझा डिसिजन ॲक्च्युली सरदार सरोवर म्हणजे जे आपलं नर्मदा नदीवरतीचं सरदार त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रिलोकेशन झाले आणि त्याच्या विरुद्ध पण बरंच आंदोलन होतं. तर सो काही काही कधी कधी मला वाटतं गोंदिया डिस्ट्रिक्टमध्ये काही फॅक्टरीज वगैरे केले. फॅक्टरीसाठी पण लोकांचं रिलोकेशन झालं होतं. म्हणजे असे रिलोकेशन कॅन बी फॉर व्हेरियस थिंग्स. सो अगेन इट इज यू हॅव टू डिबेट व्हॉट इज द प्रोज अँड कॉन्स ऑफ दॅट. पण नॉट ओनली फॉर द सँक्च्युरी नॅशनल पार्क बट रिलोकेशन टेक्स प्लेस फॉर व्हेरियस रिझन. दॅट्स ऑल आय वॉन्ट टू से. असेल तर ते त्यांच्याबरोबर संवाद साधून जे काही मॅनेजमेंट ॲक्शन्स आहेत म्हणजे त्यांचं पण त्याच्यामध्ये काहीतरी सहभाग असावा, त्यांचा पण त्याच्यामध्ये विचार असावा आणि तसं जर आपण करू शकलो म्हणजे माझा असा कारण मला नेहमी असं वाटतं की निसर्गातनं आपल्याला खूप सकारात्मक एनर्जी मिळत असते. सो इन्स्टेड ऑफ फोकसिंग ओनली ऑन द निगेटिव्ह लेट्स टॉक मोर अबाउट द पॉझिटिव्स की कन्झर्वेशन पॉईंट ऑफ व्ह्यूनी काय पॉझिटिव्ह पण घडतंय. इको टुरिझम म्हणजे नेचर टुरिझम इको टुरिझम म्हणजे रिलेटेड टर्म. आपण नेचर टुरिझमला आपण इको टुरिझम असं म्हणतो. तर त्याच्या आपलं अपेक्षित असतं की तिकडच्या स्थानिक जे काही कम्युनिटी. नमस्कार, जंगल एकोसच्या या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज खूप इंटरेस्टिंग व्यक्ती आहेत ज्यांच्याशी मी गप्पा मारणार आहे, ज्यांचं नाव आहे डॉक्टर जयंत कुलकर्णी, जे IIT मधनं शिक्षण घेऊन नंतर केमिकल इंजिनियर म्हणून ग्रॅज्युएट होऊन इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेससारख्या खूप प्रतिष्ठित फॉरेस्ट सर्व्हिसेसचा भाग असून नंतर हे सगळं बाजूला ठेवून आज WRCS सारखी एक NGO चालवत आहेत, जी खूप चांगलं रिसर्चचं आणि कन्झर्वेशनचं काम करते. हा सगळा त्यांचा प्रवास कसा होता आणि त्यांनी का असे डिसिजन्स घेतले आणि आज कन्झर्वेशनची काय गरज आहे आणि त्यांचे काय व्ह्यूज आहेत हे जाणून घेऊयात जंगल एकोसच्या ह्या भागामध्ये विथ डॉक्टर जयंत कुलकर्णी. जयंत सर, खूप खूप स्वागत आहे जंगल एकोसच्या या भागामध्ये तुमचं. आणि मी खूप खुश आहे आज ॲक्च्युली तुम्ही आलायत वेळात वेळ काढून. आणि तुम्ही ॲकॅडमिक्सचे खूप मास्टर आहात. तुम्ही आजपर्यंत तुमच्या प्रवासामध्ये ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत आणि तुम्ही वाईल्ड लाईफ कन्झर्वेशनसाठी किंवा नेचर कन्झर्वेशनसाठी जे काही काम करताय ते खूप इन्स्पायरिंग आहे माझ्यासारख्या अनेक लोकांसाठी जे फील्डमध्ये जाऊन जंगल ॲप्रिशिएट करायचा प्रयत्न करतात. सो मला तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की IIT मधून तुम्ही शिक्षण घेतलं, त्याच्यानंतर तुम्ही केमिकल इंजिनियर झालात. हाऊ डिड दिस शिफ्ट हॅपन? म्हणजे केमिकल इंजिनिअरिंग, IIT हे सगळं फील्ड सोडून, जे खूप अकॅडमिक्स ओरिएंटेड फील्ड होतं ते सगळं सोडून तुम्ही ॲक्च्युअल फील्डमध्ये कसे काय रमायला लागलात? ओके. सो म्हणजे माझ्या बाबतीत म्हणजे मला वाटतं बऱ्याचशा तरुण पिढीतल्या लोकांच्या बाबतीत असंच असावं, मी असं समजतो की आपल्याला म्हणजे एक इनर एक फिलिंग असतं की मला ह्या विषयाबद्दल काहीतरी एक ओढ आहे, मला ह्याची आवड आहे. आणि आता मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला लक्षात येतं की मला म्हणजे तशी आवड माझ्या लहानपणापासून होती की मला निसर्गाबद्दल मला आवड होती, मला खूप प्रेम होतं. आणि हे कधी कधी आपल्याला समजत नाही. मी IIT मध्ये म्हणजे स्टँडर्ड जे पॅटर्न होता त्याच्याप्रमाणे मी IIT ला मी ॲपियर झालो. फॉर्च्युनेटली मी सिलेक्ट झालो. मग ते करता करता म्हणजे आम्हाला तिकडे जे काही ऑपॉर्च्युनिटीज होत्या, आमच्याकडे IIT मध्ये असताना एक तिकडे वाईल्ड लाईफ क्लब असायचा. तर मी हां, IIT मध्ये त्यावेळेला एक ॲक्टिव्ह वाईल्ड लाईफ क्लब होता आणि मला वाटतं अजूनसुद्धा असावा बहुतेक. तर त्याच्यामध्ये मला काही ऑपॉर्च्युनिटीज मिळाले आणि तेव्हा मला त्याच्यामध्ये अतिशय खूप मला इंटरेस्ट निर्माण झाला. आणि मग ते करता करता मग मी जेव्हा ग्रॅज्युएशनला आलो तेव्हा मला असं जाणवायला लागलं की आपण इंजिनिअरिंग न करता आपण ह्या फील्डमध्ये आपण काम केलं पाहिजे. मग नंतर मी ऑपॉर्च्युनिटीज वगैरे शोधत गेलो तसं. आणि मग मला म्हणजे मला त्यावेळेला एवढी
माहिती पण नव्हती लोकांना की वेगवेगळे काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, आणि त्यावेळेला एवढे ऑपॉर्च्युनिटीज जास्त नव्हते सुद्धा कदाचित जेवढे आज आहेत. पण मला असं इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस अशी एक सर्व्हिस आहे ही मला म्हणजे माहिती तेव्हा कळली मला. माझ्या ओळखीचे काही माझे मेंटर्स होते, त्यांनी मला सांगितलं, अरे मग तू याच्यामध्ये याला का तू प्रयत्न करत नाही. मग मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी त्याच्यासाठी मी प्रयत्न केला, आणि फॉर्च्युनेटली माझं सिलेक्शन झालं, आणि मग मी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसला मी जॉईन झालो. म्हणजे असं दॅट वॉज द प्रोसेस बेसिकली. पण केमिकल इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन केलं, त्यानंतर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसला गेलात. हा जो मधला पिरियड होता हा जो शिफ्ट होता, आणि तो तुम्ही ज्या काळात केला त्यावेळेला जसं तुम्ही म्हणालात की वाईल्ड लाईफ किंवा नेचर रिलेटेड गोष्टींबाबतीत फार कमी अजूनही कमी अवेअरनेस आहे, पण त्यावेळेला तर तो अजून कमी होता, किंवा अजून त्या बाबतीत अवेन्यूज माहीत नव्हते. ॲक्च्युली फील्डमध्ये काय करायचं ह्याबद्दलची क्लॅरिटी बाकी नॉर्मल सोसायटीला नव्हती. आय एम नॉट टॉकिंग अबाउट द इन्स्टिट्यूट्स, पण आपल्या घरी आपल्या मित्रमंडळींमध्ये ह्याबद्दलची काहीच आयडिया नव्हती. सो तो शिफ्ट कसा झाला, आणि हाऊ वॉज दॅट पिरियड फॉर यू? कारण आय एम व्हेरी इंटरेस्टेड, कारण जेव्हा आपण असं पूर्ण करिअर शिफ्ट करतो किंवा एक वेगळंच फील्ड निवडतो तेव्हा त्याचे खूप चॅलेंजेस असतात. त्या बाबतीत क्लॅरिटी नसल्यामुळे कन्फ्युजन असतं. सो तो सगळा प्रवास, तो सगळा काळ कसा होता? तो थोडेसे इश्यूज म्हणजे निर्माण झाले त्याच्यामध्ये. नॅचरली आपण इंडियन्स, आपण वी आर फॅमिली पीपल, तेव्हा म्हणजे आपण कोणते निर्णय घेतो ते आपल्याला फॅमिलीला कन्सल्ट करावं लागतं, आईवडिलांना सांगावं लागतं, एक्सप्लेन करावं लागतं. तर तो सगळा प्रोसेस झाला, आणि मी फॉर्च्युनेट मी त्यांना कन्व्हिन्स करू शकलो. म्हणजे इट वॉज फॉर्च्युनेट दॅट IFS इज अ क्लास 1 सर्व्हिस, म्हणून ते कन्व्हिन्स करायला मला फार जास्त त्रास नाही झाला. मला थोडं समजावं लागलं की मी हा एक इंजिनिअरिंगचा करिअर सोडून मी याच्यामध्ये फॉरेस्ट्री किंवा नेचर कन्झर्वेशनच्या करिअरमध्ये चाललो आहे. सो इट हेल्प दॅट इट वॉज दॅट वे अ रेकग्नाइज अँड वेल रेप्युटेड सर्व्हिस. सो मला खूप जास्त ऑपोजिशन मला किंवा अडचणी नाही आल्या त्याच्यामध्ये, असं म्हणावं लागेल मला. ओके, पण IFS म्हणून मधून जेव्हा तुम्ही काम करायला लागला, जेव्हा इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस तुम्ही जॉईन केलं, तेव्हा तुम्ही काय काय काम करत होतात त्यावेळेला? मी ॲक्च्युली कसं आहे, मी IFSमध्ये मी एक त्या मानाने छोटा काळासाठी होतो मी, 5 वर्ष होतो मी. तर आमचं एक ट्रेनिंग असतं, म्हणजे IFSमध्ये ट्रेनिंग 2 वर्षाचं ट्रेनिंग असतं. देहरादूनला इंडियन फॉरेस्ट अकॅडमी आहे. आता त्याचं नाव इंदिरा गांधी नॅशनल फॉरेस्ट अकॅडमी असं म्हणतात त्याला. तर तिथे आमचं 2 वर्षाचं ट्रेनिंग असतं. तर मी तिकडे 2 वर्ष ट्रेनिंग केलं. नंतर मी इथे महाराष्ट्रात माझी पोस्टिंग झाली. आपल्याला म्हणजे यू गेट अलॉटेड टू अ कॅडर बेसिकली. सो प्रत्येक जण गेट्स अलॉटेड टू वन स्टेट कॅडर, अँड वन्स यू आर अलॉटेड टू दॅट स्टेट कॅडर, तुमची अख्खी सर्व्हिस तुमची त्या कॅडरमध्ये असते. तर मला महाराष्ट्र कॅडर मला अलॉट झालं, आणि नंतर मी महाराष्ट्रात मी सर्व्हिसला होतो. तर आणि ते करता करता सुद्धा मला, कारण की मला वाईल्ड लाईफची प्रचंड आवड असल्यामुळे मी आमच्या गव्हर्नमेंटला महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटला विनंती केली की मला वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये मला ट्रेनिंग करण्याचं मला म्हणजे संधी मिळावी म्हणून. तर माझी ती विनंती माझी ॲक्सेप्ट झाली. मग त्याच्यानंतर माझं फॉरेस्ट्रीचं ट्रेनिंग झाल्यानंतर 2 वर्षात त्याच्यानंतर मी एक वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये सुद्धा एक वाईल्ड लाईफ मॅनेजमेंटचा डिप्लोमा केला, आणि दॅट वॉज ऑल्सो म्हणजे व्हेरी इंटरेस्टिंग, व्हेरी युजफुल. इनफॅक्ट आय वुड से माय एंटायर फॉरेस्ट्रीचं माझं जे ट्रेनिंग होतं दॅट वॉज अ व्हेरी फॉर्मेटिव्ह स्टेज ऑफ माय करिअर. म्हणजे मला खूपशा म्हणजे मला खूप माहिती मिळाली, खूप अतिशय चांगले इनपुट्स मिळाले. नंतर वाईल्ड लाईफ मॅनेजमेंटचा जो मी कोर्स केला त्याच्यामध्ये सुद्धा मला खूप माहिती, आणि म्हणजे इट वॉज अ व्हेरी एज्युकेशनल एक्सपिरियन्स. माय फॉरेस्ट ट्रेनिंग ऑल्सो अँड माय वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट ट्रेनिंग ऑल्सो, आणि दॅट हॅज हेल्प मी अ लॉट थ्रू आउट माय करिअर. तर हे मी केलं, आणि मी मग त्याच्यानंतर मी मेळघाट टायगर रिझर्वमध्ये मी जॉईन झालो. मला म्हणजे लाईक एनी अदर फॉरेस्ट ऑफिसर आय वॉज पोस्टेड टू मेळघाट टायगर रिझर्व, अँड देर ऑल्सो इट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स. आय वर्कड under Mr. M.G. Gokte, who is a renowned, one of the, well-known forest officers, and who is a very, public kind of very oriented person. So मी त्यांच्या हाताखाली काम केलं 1 वर्षभर. सो दॅट वॉज माय मोरल इज माय फुल एक्सपिरियन्स. आणि इतर ठिकाणी सुद्धा मी काही काळ मी साताऱ्याला होतो, काही काळ यवतमाळला होतो. पण आय थिंक माय मोस्ट इंटरेस्टिंग फेज वॉज वेन आय वर्कड इन मेळघाट टायगर रिझर्व. सर, मला खूप हे ऐकून क्युरिओसिटी जनरेट झाली आहे. क्लास 1 सर्व्हिसेसचे ऑफिसर, त्या सगळ्या
परवानग्या तुमच्याकडे होत्या, तुम्ही ते सगळं काम करत होतात. पण अचानक ते सगळं सोडून यू हॅव स्टार्टेड अन NGO. यू आर डुईंग a great work through that NGO. ओके. But when you had those privileges of IFS and फॉरेस्टचं पूर्ण सपोर्ट तुमच्याकडे असताना त्यातनं त्या सिस्टीममधनं बाहेर पडून अर्थात सिस्टीमला मदत करणारच काम तुम्ही करताय, बरोबर. सिस्टीमच्या अगेन्स्ट जाणारं नाही आहे काहीच. पण का म्हणजे मी इफ आय लुक ॲट इट आय फील की अरे माझ्याकडे एवढे प्रिव्हिलेजेस जर आहेत तर मी का ते सोडू आणि NGO सुरू करू. पण मला आय वुड लाईक टू नो व्हॉट वॉज युअर थॉट बिहाइंड इट. सो दॅट इज अ क्वेश्चन म्हणजे मला खूप वेळा मला प्रश्न विचारला जातो आणि हो म्हणजे मला व्हेरी मला बहुतेक मी आपण इंट्रोड्यूस करता मला सर्वजण विचारतात की तुम्ही असं काय केलं म्हणून. सो दॅट इज ॲक्च्युली अ स्लाइटली डिफिकल्ट डिसिजन टू एक्सप्लेन. कारण की मी म्हणजे आय वुड से आय वॉज इन द म्हणजे मी खूप आयडियल मी पोझिशनमध्ये होतो फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये. मला खूप वाईल्ड लाईफची आवड होती, मला खूप तिकडे ऑपॉर्च्युनिटीज होते. तर तो माझा डिसिजन ॲक्च्युली माझा खूप पर्सनल डिसिजन होता. मग त्याच्यामध्ये काही म्हणजे काही फॉरेस्ट सर्व्हिसवरती काही टीका करण्यासारखं नाही आहे किंवा असं काही नाही. पण मला असं एक थोडं पर्सनली मला जाणवलं की मला एका सिस्टीममध्ये काम न करता मला इंडिव्हिज्युअली काम करायला मला जास्त आवडेल. म्हणजे थोडक्यात सांगायचं दॅट वॉज द रिझन की मला स्वतःहून काही वेगळं करायचं आहे आणि मी सिस्टीमचं जे पॅटर्न असतं ते न फॉलो करता म्हणजे स्वतःहून काहीतरी काम करावं असं ह्या उद्देशाने मी सर्व्हिस सोडली. म्हणजे त्याच्या पलीकडे म्हणजे फारसं त्याच्यात म्हणजे अजून काही नाहीये म्हणजे खूप नाही. वी रिस्पेक्ट दॅट. व्हेरी पर्सनल डिसिजन. अँड मला फक्त क्युरिओसिटी आहे की असं का बरं की बरोबर सगळे प्रिव्हिलेजेस आहेत. म्हणजे मला लोक विचारतात की बा अरे तुला फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये काही मानवलं नाही का. तर तसंही काही नाही. म्हणजे माझ्या फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये माझा काळ अतिशय छान गेला. म्हणजे माझे इट वॉज खूप इंटरेस्टिंग फेज ऑफ माय लाईफ आणि माझे खूप फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये माझे खूप मित्र आहेत, माझे खूप चांगले रिलेशन्स आहेत. अजून पण माझं फॉरेस्ट ऑफिसरवर खूप चांगले फॉरेस्ट डिपार्टमेंटवर खूप चांगले रिलेशन आहेत. तर असा प्रॉब्लेम काहीच नव्हता. फक्त इट वॉज माय पर्सनल डिसिजन की नाही मी स्वतःहून मला काम काही वेगळं करायचं म्हणून मी सर्व्हिस सोडली. सर, पण मेळघाटमध्ये त्या काळात जो तुम्ही वेळ घालवला किंवा त्यानंतरही तुमचं मेळघाट बरोबरचं असोसिएशन कंटिन्यू राहिलं, मला मेळघाटबद्दल जास्त ऐकायला आवडेल. कारण आपल्याकडे जी जंगल म्हणून पॉप्युलर असलेली जंगलं आहेत त्यामध्ये मेळघाटचं नाव थोडंसं खाली येतं. पण ॲक्च्युली बघायला गेलं तर मेळघाट इज व्हेरी रिच बायोडायव्हर्सिटी वाईज. खूप सुंदर जंगल आहे, डेन्स आहे. त्यामध्ये तिकडे बायोडायव्हर्सिटी खूप आहे. खूप इंटरेस्टिंग टेरेन्स आहेत. मी पूर्ण मेळघाट अर्थात फिरलेलो नाही आहे तुमच्या एवढं, पण जे काही मी पाहिलेलं आहे, जेवढं केवढं मला मेळघाट माहिती आहे त्यामध्ये मला नेहमी असं वाटतं की अरे हे खूप सुंदर आहे, पण हे तेवढं पॉप्युलर नाही आहे किंवा ह्याबद्दल लोकांना फार माहिती नाही आहे. सो मेळघाटबद्दल, त्या जंगलाबद्दल, तिथल्या अनुभवांबद्दल मला ऐकायला आवडेल. तर मेळघाट म्हणजे कसं आहे खूप असा डोंगराळ प्रदेश आहे मेळघाट. तुम्ही तिकडे गेलेला आहे, तुम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये चिखलदरा हिल स्टेशन सुद्धा मेळघाटमध्येच येतं. म्हणजे सातपुडा जी पर्वतरांग आहे त्याचं मेळघाट हे ऑफशूट मानलं जातं. म्हणजे सातपुडा पर्वतरांग आपली जी आहे ती मध्य प्रदेशला मधून जाते आणि आपला मेळघाट आहे ते मध्य प्रदेशच्या बॉर्डरला आहे. मग त्याचा एक ऑफशूट आहे तो. पण खूप म्हणजे हिली आणि असं डोंगराळ प्रदेश आहे. तिथे जंगल अतिशय सुंदर आहे मेळघाटचं. म्हणजे सागवानी जंगल आपण म्हणतो सेंट्रल इंडियामधलं ते तशा टाईपचं जंगल आहे. आणि अर्थात सर्व प्रकारचं वाईल्ड लाईफ तिकडे आढळतं. वाघ तर दिसतोच तिकडे, वाघ, बिबट्या, वाईल्ड डॉग, गवे, मग छान खूप गव्यांचे खूप मोठे मोठे म्हणजे हर्ड्स आपल्याला दिसतात तिकडे आणि इतर सर्व प्रकारचं वाईल्ड लाईफ तिकडे दिसतं. तर म्हणून मेळघाट तसं म्हणजे तुम्ही म्हटल्याप्रमाणे बायोडायव्हर्सिटीमध्ये खूप रिच आहे. आणि नंतर लेटली तुम्हाला माहिती आहे फॉरेस्ट आउटलेटसुद्धा सापडलेलं आहे तिकडे. मग त्याचं म्हणजे म्हणून मेळघाटला ते म्हणजे अजून एक थोडंसं वरचं स्थान त्याच्यामुळे प्राप्त झालेलं आहे. कारण की मेळघाट इज कन्सिडर्ड टू बी द काइंड ऑफ द स्ट्रॉंग होल्ड ऑफ द फॉरेस्ट आउटलेट इन इंडिया. म्हणून त्याचं पण आता खूप त्यासाठी सुद्धा पण त्याचं महत्त्व तयार झालेलं आहे. तर आणि ऑल्सो मेळघाटचं मी आपल्या आधी या टॉकच्या आधी आपण थोडीशी चर्चा करत होतो. कॉरिडर्सबद्दल आपण बोलत होतो. तर मेळघाट इज कनेक्टेड टू सातपुडा टायगर रिझर्व इन मध्य प्रदेश. म्हणून तो मेळघाट सातपुडा कॉरिडर ऑल्सो दॅट ऑल्सो मेक्स इट सो दॅट काइंड ऑफ क्रिएट्स अ काइंड ऑफ लिंक्ड लँडस्केप. म्हणजे मेळघाट सातपुडा आणि त्याची मग पेंच पर्वत सुद्धा त्याची कनेक्टिव्हिटी म्हणजे टायगर कन्झर्वेशनसाठी सुद्धा तसं महत्त्व आहे त्याचं.
कारण इट इज कनेक्टेड टू सातपुडा टायगर रिझर्व, टू पेंच टायगर रिझर्व, टू बोर टायगर रिझर्व इन महाराष्ट्र. असे त्याचे म्हणजे कनेक्टिव्हिटीज आहेत. मग तसं वाईल्डलाईफच्या दृष्टीने, टायगर कन्झर्वेशनच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. कदाचित तुम्ही म्हटल्याप्रमाणे तिकडे लोकांना त्याची एवढी माहिती नाही आहे, कारण की तिकडे ऑब्झर्वेशन्स, वाईल्डलाईफ ऑब्झर्वेशन्स करणं थोडंसं म्हणजे थोडं अवघड असतं. एक तर हिली प्रदेश असल्यामुळे टायगरचे ऑब्झर्वेशन्स एवढे होत नाहीत. आणि तुम्हाला म्हणजे जर वाघ बघायचा असेल, तुम्हाला खूप म्हणजे फिरावं लागतं. आणि मग आणि तुम्ही तुमचं लक चांगलं असेल तर तुम्हाला वाघ दिसू शकतो तुम्हाला. पण आता तुम्हाला माहिती आहे की हल्ली टायगर सेंट्रिक टुरिझम बरंच झालेलं आहे. आणि मेळघाटमध्ये टायगर बघणं कदाचित म्हणजे एवढं सोपं नसल्यामुळे हां, टुरिझम म्हणून लोकांना कदाचित एवढी माहिती नसेल. पण पण तुम्ही फील्डमध्ये काम करताना मेळघाटमध्ये जसं फॉरेस्ट आउटलेटबद्दल प्राची मॅम आल्या होत्या पॉडकास्टवरती, तेव्हा त्या खूप इंटरेस्टिंग स्टोरीज सांगत होत्या. फॉरेस्ट आउटलेटबद्दलची हिस्ट्री त्यांनी सांगितली, परत तो कसा दिसला आणि पुढे काय काय ऑब्झर्वेशन्स झाली ते त्यांच्याबद्दल आम्ही बोललो. पण अशा मेळघाटमधल्या अशा काही सरप्राईज एलिमेंट्सबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल की अरे हे पण मेळघाटमध्ये माझ्याबरोबर घडलं, किंवा हे वाईल्ड लाईफ एन्काउंटर माझ्याबरोबर घडलं. आणि देन आय वुड लाईक टू गो टुवर्ड्स द कॉरिडॉर्स आणि त्या सगळ्या गोष्टींकडे. तर मेळघाटमध्ये एकतर मी आधी म्हटलो त्याप्रमाणे टायगर सायटिंग्स बरेच रेअर असतात. तर त्या आणि असे काही फॉरेस्ट ऑफिसर आहेत, त्यांनी 3-4 वर्ष म्हणजे त्याचं पूर्ण म्हणजे 3-4 वर्षात त्यांच्या तिकडे पोस्टिंगमध्ये त्यांना एकदा सुद्धा टायगर दिसला नाही. म्हणून हो, असं घडलेलं आहे. आणि हां, कॅमेरा ट्रॅप्समध्ये टायगर रेग्युलरली टायगर मिळतात, म्हणजे फोटो मिळतात टायगरचे. त्यामुळे टायगर्स तर नक्की आहेत. तर मी जेव्हा म्हणजे त्यावेळेला तिथे पोस्टेड होतो, तेव्हा माझं पहिलं टायगरचं सायटिंग तिकडे तुम्हाला माहिती आहे, बुद्ध पौर्णिमेला आपल्याकडे हे वाईल्ड लाईफ सेन्सस केला जातो. तर मी तिकडे एका वॉच टॉवरवरती बसलो होतो. तर तेव्हा माझं पहिलं सायटिंग आहे. त्यावेळी अंधार असल्यामुळे मला ॲक्च्युअली ती टायग्रेस खूपच अंधूक, एक टायग्रेस होती आणि तिची पिल्लं होती. तर हां, तर ते आले ते पाणी प्यायला. आणि असं काहीतरी असं बारीक क्याव क्याव असा आवाज आला. तर मी म्हटलं, अरे काय आहे? काय कुत्रे की काय वगैरे, असं मला शंका निर्माण झाली. तर मग मी त्यावेळेला जरा नवखाच होतो मी. तर माझ्या बरोबरचे माझे असिस्टंट म्हणाले, अहो साहेब असं काय म्हणताय? तो टायग्रेस आहे, तिथे पिल्लं आहे. तर मी थोडंसं डोळे असे मोठे करून बघितलं, तेव्हा टायग्रेसचं आणि त्याची पिल्लं दिसली. मला वाटतं 3 पिल्लं होती बहुतेक त्यावेळेला. हां, तर त्यावेळेला दॅट वॉज माय फर्स्ट. आणि म्हणजे मला खूप म्हणजे त्यावेळेला आनंद झाला टायगर पाहत. आणि त्याच्यानंतर मी 1-2 वेळा टायगर बघितलेला आहे, पण दॅट वॉज माय बेस्ट, म्हणजे माय फर्स्ट सायटिंग आय वुड से ऑफ द टायगर. हां, टायगर दॅट इन वॉज द मेळघाट. मोस्ट सरप्राइझिंग येस, एलिमेंट. येस, मोस्ट सरप्राइजिंग. पण जेव्हा तुम्ही फील्डमध्ये काम करत होतात मेळघाटमध्ये, तेव्हा लोकल्स बरोबर काही चॅलेंजेस होते, स्पेशली कन्झर्वेशन पॉईंट ऑफ व्ह्यूनी किंवा टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यूनी, कुठलेही म्हणजे, कारण लोकल्स त्या एरियात अनेक वर्ष राहत असतात. पण जेव्हा आपण एखादी जागा नॅशनल पार्क म्हणून किंवा टायगर रिझर्व म्हणून अनाऊन्स येस, येस, करतो, येस. तेव्हा रिलोकेशन्स होतात लोकेशन्सची. बरोबर, बरोबर. एक इन्सिडेंट आत्ता रिसेंटली झालेला आहे, ज्याबद्दल मी तुमच्याशी खूप डिटेलमध्ये बोलीन. बरं, बरं, बरं. पण तेव्हा तुम्हाला काही असे अनुभव आले, लोकल्स बरोबर काही चॅलेंजेस होते किंवा? मला असं म्हणजे इफ यू आर अ फॉरेस्ट ऑफिसर, म्हणजे मी ॲक्च्युली मेळघाटमध्ये आय वर्क इन 2 डिफरंट स्टेजेस ऑफ माय करियर. वन वॉज वेन आय वॉज अ फॉरेस्ट ऑफिसर. आणि नंतर आम्ही मेळघाटमध्ये जवळपास 4-5 वर्ष आम्ही तिकडे टायगर मॉनिटरिंग केलं कॅमेरा ट्रॅपिंगने. सो दॅट वॉज माय सेकंड फेज. आणि नंतर आमचा फॉरेस्ट आउटलेटचा प्रोजेक्ट होता मेळघाटमध्ये. तेव्हासुद्धा माझं रेग्युलरली मेळघाटमध्ये जाणं, म्हणजे आत्तापर्यंत मेळघाटमध्ये जाणं चालूच आहे. तर असं म्हणजे वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये मी मेळघाटमध्ये काम केलेलं आहे. तर पण जेव्हा मी फॉरेस्ट ऑफिसर असताना लोकल लोकांबरोबर जेव्हा तुम्ही म्हणता हा जो प्रश्न विचारला, तर ॲज अ फॉरेस्ट ऑफिसर लोकल कम्युनिटीजबरोबर चॅलेंजेस येतात. आणि हे म्हणजे नेहमीच येतात ते. आणि मला वाटतं काही प्रमाणात ते साहजिक आहे. कारण की ॲज अ फॉरेस्ट ऑफिसर यू आर अ मॅनेजर ऑफ दॅट होल नॅशनल पार्क किंवा टायगर रिझर्व. आणि तुमचे म्हणजे तुमचे ऑब्जेक्टिव्ह वेगळे असतात. आणि स्थानिक लोक ते तिकडे राहणारे असते, तिकडे रहिवासी असतात. त्यांना त्यांची उपजीविका, उदरनिर्वाह करायचा असतो, तेव्हा त्यांचे ऑब्जेक्टिव्ह वेगळे असतात. तेव्हा कुठेतरी थोडंसं डिफरन्स, क्लॅशेस वगैरे होऊ शकतात. आणि पण मला असं खूप सिरियस कसे असे अनुभव नाही आलेत. म्हणजे मला आठवतं मी तिकडे असताना एक चाइल्ड डेथ झालं होतं. म्हणजे बिबट्याने एका
बालकाला उचलून घेऊन तुम्हाला माहिती आहे हल्ली असे घडत असतात. तर त्यावेळेला तशी घटना झाली. आई आणि ते बाळ बाळ म्हणजे इट वॉज 3-4 इयर्स चाइल्ड. ते बाहेर झोपले होते आणि मग त्याला रात्री बिबट्या उचलून गेला. मग आईला कळलं, ते शोधत गेले पण त्यावेळेला सापडला नाही वगैरे. तर ते तिथले जे लोक असतात म्हणजे तिकडे बहुतांशी लोक तिकडे कोरकू आदिवासी असतात. तर दे टेक दिस थिंग्स इन द स्ट्राईड. म्हणजे कारण त्यांना माहिती आहे की आपण जंगलात राहतो, जंगलात त्या घटना घडत असतात, घडू शकतात. त्यामुळे त्यांनी खूप ते तसं शांतपणे त्याचा रिस्पॉन्स होता. मग त्या दे डिड नॉट प्ले अ ब्लेम गेम वगैरे असं काही त्यावेळेला. हां, तेच जर आपण दुसऱ्या ठिकाणी बघितलं जिथे लोकांना एवढं म्हणजे सवय नसते जंगलात राहण्याची, जंगलात प्राण्यांची वगैरे, तेव्हा ते खूप ते कन्फ्लिक्ट म्हणजे हाय कन्फ्लिक्ट सिच्युएशन होऊन जातं. आणि चंद्रपूरला बऱ्यापैकी वाढलेलं आहे. बरोबर, बरोबर. चंद्रपूरला आहे किंवा आपल्याकडे नारायणगाव, नाशिक वगैरे या भागांमध्ये, जुन्नर ह्या ठिकाणी आहे. तर तिकडे कसं पूर्वी तो म्हणजे शेतीप्रधान क्षेत्र आहे ते आणि तिकडे लोकांमध्ये पूर्वी त्यांच्याकडे बिबटे नसायचे. आता हळूहळू बिबट्याचं प्रमाण तिकडे खूप वाढलेलं आहे आणि आता त्यांना सवय झाली आहे. पण तरी पण म्हणजे एक कन्फ्लिक्ट असं होतं आणि होणं साहजिक आहे. पण त्यामाने तिकडचे जंगलातली लोकं ते खूप त्यामाने हिस्टॉरिकली असं हे घेतात अशा घटना. असं मला म्हणजे म्हटलं. आणि अस्वलाचे अटॅक्स खूप होतात मेळघाटमध्ये. तर अशी कितीतरी घटना घडल्या आहेत की अस्वलांनी अटॅक केलं. लोकं ते जंगलात जातात आणि परत काय महुआ गोळा करायला जातात किंवा काही कामासाठी जातात आणि परत येताना संध्याकाळच्या वेळेला अस्वल त्यांना अटॅक करतो. अशा खूप घटना घडतात मेळघाटात. तुमच्याबरोबर कधी वाईल्ड लाईफ एन्काउंटर झाले फॉर्च्युनेटली असे म्हणजे असे क्लोज एन्काउंटर्स नाही झालेत. मी मी म्हटलं तुम्हाला आम्ही तिकडे टायगर मॉनिटरिंग, वाईल्ड लाईफ मॉनिटरिंग करत होतो. म्हणजे दॅट वॉज आफ्टर मी मेळघाटमध्ये आय वॉज देअर 89-90 आणि नंतर थ्रू माय करंट ऑर्गनायझेशन वाईल्ड लाईफ रिसर्च अँड कन्झर्वेशन सोसायटी आम्ही साधारणपणे 2003 ते 2008 या काळात आम्ही तिकडे वाईल्ड लाईफ मॉनिटरिंग केलं. आणि त्याच्यानंतर परत आम्ही कॅमेरा ट्रॅपिंग नंतर केलं. तर एनिवे म्हणजे मी जेव्हा 2003 ते 2008 त्यावेळेला मी तिकडे लाईन ट्रान्झॅक्ट मॉनिटरिंग करायचो आम्ही जंगलामध्ये. लाईन ट्रान्झॅक्ट मॉनिटरिंग हे आता वाईल्ड लाईफ पॉप्युलेशन एस्टिमेशनचं एक स्टँडर्ड टेक्निक आहे आणि तिथे म्हणजे ऑल ओव्हर इंडिया ते वापरलं जातं आणि विशेष करून जे टायगर मॉनिटरिंग केलं जातं एक फॉरेस्ट डिपार्टमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटतर्फे एक 3 to 4 इयर्समध्ये एक टायगर मॉनिटरिंग एक्सरसाइज होतं. त्याच्यामध्ये वाईल्ड लाईफ पॉप्युलेशन एस्टिमेशन हे लाईन ट्रान्झॅक्ट मेथडनी केलं जातं. तर म्हणजे आपण ते अशी जंगलात अशी लाईन टाकतो 2 ते 4 किलोमीटरची, त्याच्यामध्ये चालत जायचं आणि तिथे वाईल्ड लाईफ जे काही आपल्याला दिसतं ते ऑब्झर्व करत जायचं, त्याचे नोट्स करत जायचे आणि मग त्याच्यामध्ये काहीतरी टेक्निक आहे. पण त्यावेळेला आम्ही जेव्हा मेळघाटमध्ये करत होतो तेव्हा त्याची जस्ट सुरुवात झालेली होती टेक्निकची. हां, आणि वी वर ॲक्च्युली ट्रेन्ड बाय डॉक्टर उल्हास कारंत हू इज हायली रेप्युटेड सायंटिस्ट आणि त्यांचं जे ऑर्गनायझेशन सेंटर फॉर वाईल्ड लाईफ स्टडीज तर त्यांच्याबरोबर कोलॅबरेटिव्ह प्रोजेक्ट होता. तर आम्ही ते करत असताना मी आणि आम्ही 2-2च्या टीमने जायचो. तर मी त्या लाईन ट्रान्झिटवरती चालत असताना मला एक अचानक तिकडे 2-3 वाईल्ड डॉग दिसले आणि मी त्या वाईल्ड डॉगकडे पाहिलं, मी एकदम थबकलो. म्हटलं वाईल्ड डॉग, म्हटलं मला लक्षात नव्हतं वाईल्ड डॉग इज इट डेंजरस, इज इट नॉट डेंजरस, आय वॉज नॉट शुअर. आणि ते मला वाटलं म्हणजे काय तर म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे टायगर अटॅक करू शकतो, लेपर्ड अटॅक करू शकतो, पण मला असं वाटत होतं की वाईल्ड डॉग बहुतेक अटॅक करत नसावं माणसाला, असा माझा एक समज होता. पण आय वॉजंट शुअर. तर मी आता काय करू, मी पुढे जाऊ की मागे जाऊ काय. पण दे ऑल्सो लुक्ड एट मी व्हेरी क्युरियसली. थोडा एक 2-3 मिनिटं मी आणि माझा एक कलिग होता, म्हणजे माझा पार्टनर होता आणि ते मग निघून गेले ते. सो दॅट वॉज माय आय वुड से म्हणजे हार्डली काय 10-15 मीटरवरती अशी जंगलात म्हणजे आमने सामने झाली आमची. सो दॅट वॉज स्लाइटली स्कॅरी मोमेंट. सर, वाय आय आस्क्ड यू अबाउट दिस लोकल्स बरोबरचे कॉन्फ्लिक्ट्स किंवा वाईल्ड लाईफ एन्काउंटर्सचे इन्सिडन्सेस, बिकॉज नागरहोळेला जो आत्ता इश्यू चालू आहे की तिथली जी एक ट्राईब होती जी रिलोकेट केली गेली होती, जी परत आली आहे नागरहोळे टायगर रिझर्वला, आणि आता त्यांनी सांगितलंय की आम्हाला आमचं जंगल सोडून जायचं नाही आहे, कारण आमच्या आधीच्या सगळ्या पिढ्या याच जंगलात वाढलेल्या आहेत, तर आम्हाला का तुम्ही रिलोकेट करताय. आणि ते आत्ता काही वर्षांनी पुन्हा आलेत. म्हणजे मधला काही काळ नॅशनल पार्क म्हणून आधी अनाऊन्स केलं नागरहोळे टायगर रिझर्व, मग ते टायगर रिझर्व म्हणून अनाऊन्स झालं,
डिक्लेअर झालं आणि त्याला नॅशनल पार्कवरनं टायगर रिझर्वचा स्टेटस मिळाला आणि आता ती ट्राईब परत आली आहे आणि आता त्यांना परत राहायचं आहे जंगलात. व्हॉट इज युअर व्ह्यू ऑन दिस? व्हॉट डू यू थिंक की जे अशा पद्धतीने नॅशनल पार्क्स किंवा टायगर रिझर्व म्हणून घोषित केले जातात, तिथल्या लोकल्सला तिकडनं रिलोकेट करणं बरोबर आहे का तिथेच त्यांना राहू दिलं पाहिजे? कारण मला असं वाटतं की ह्याच्यात कन्झर्वेशनचा पण खूप मोठा अँगल आहे. ते तिथे राहत असल्यामुळे काही गोष्टी त्यांचं फॉरेस्टवरचं जे डिपेंडन्सी आहे त्याच्यात ते कन्झ्युम पण करतात, पण ऑफकोर्स त्यांना ते त्याच्यावरती डिपेंडन्स असल्यामुळे ते कन्झर्व पण करतात. सो तुमचा काय व्ह्यू आहे या बाबतीत? हा म्हणजे इट्स अ कॉम्प्लेक्स इश्यू, इट्स अ कंट्रोवर्शियल इश्यू. लेट अस बी स्ट्रेट अबाउट इट. ओके. आणि वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळ्या प्रकारचे याच्याबद्दल विचार आहेत. ठीक आहे. तर आय ॲज अ कन्झर्वेशनिस्ट आय फील दॅट इट इज नेसेसरी. म्हणजे आपल्याला लोकांना तिकडे रिलोकेशन करणं गरजेचं आहे. आपल्याला जर आपलं वाईल्ड लाईफ जर प्रोटेक्ट करायचं असेल आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की कोएक्झिस्टन्स ऑफ पीपल अँड वाईल्ड लाईफ इज पॉसिबल. सो माझं म्हणणं आहे की म्हणजे इट इज थिओरिटिकली इट इज पॉसिबल, पण ह्युमन प्रेझन्सनी वाईल्ड लाईफवरती इम्पॅक्ट काही प्रमाणात होतोच. म्हणजे आमचं जे काही ऑब्झर्वेशन्स आहेत त्याचं आमचं ऑब्झर्वेशन आहे की ह्युमन प्रेझन्स आणि वाईल्ड लाईफ म्हणजे काहीतरी परिणाम होतो त्याचा. आणि तुम्हाला जर इनव्हायलेट जर वाईल्ड लाईफ एरिया जर हवा असेल तर तुम्हाला रिलोकेशन करणं गरजेचं आहे. मग त्याच्यात म्हणजे त्या जी कम्युनिटी आहे त्यांचं डिसलोकेशन होतं आणि त्यांच्यावरती काहीतरी नक्की ते तुम्ही म्हणालप्रमाणे ते पिढ्यानपिढ्या तिकडे राहत आलेले आहेत, तेव्हा त्यांच्यावरती काहीतरी त्याचा परिणाम होतो. माझं म्हणणं आहे की आपण रिलोकेशन करतो तेव्हा नक्कीच त्या कम्युनिटीवरती काहीतरी परिणाम होतो आणि त्यांच्यामध्ये एक रिलक्टन्स असतो की आपलं जे एक लाईफस्टाईल होती, आपलं जे पिढीजात आपण आपलं जे कल्चर होतं ते डिस्टर्ब होतं आहे आणि तुम्ही त्या नवीन ठिकाणी शिफ्ट करता तर त्यांच्या कल्चरमध्ये काहीतरी त्यांच्यावरती काहीतरी इम्पॅक्ट होतो. आणि माझं असं म्हणजे ऑब्झर्वेशन आहे की त्यातल्या जी जुनी पिढी आहे त्यांना ते जास्त जाणवतं. येस, त्यांना त्याचं डिसलोकेशन त्यांना जास्त वाटतं त्यांना. आणि जी नवीन पिढी आहे त्याच्यामध्ये नवीन पिढीचे लोक पुष्कळ तरुण पिढीचे लोक तयार असतात आणि हल्ली ते जास्त जाणवतं आहे कारण की लोकांना ऑलरेडी त्यांच्याकडे मोबाईल वगैरे असल्यामुळे ऑलरेडी त्यांना बाहेरच्या जगाची माहिती झालेली असते. काही तरुण लोकांना त्याच्याबद्दल ओढसुद्धा असते आणि म्हणून तरुण लोक जे आहेत ते जरा जनरली थोडं लवकर तयार होतात. जुनी लोक असतात, जे म्हातारी लोक असतात, पटकन तयार होत नाहीत आणि हे थोडंसं त्याच्यामध्ये म्हणजे अपेक्षित आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की रिलोकेशन हे किती सेन्सिटिव्हली केलं जातं याच्यावरती पण बरंच अवलंबून असतं. की तुम्ही जर फॉरेस्ट डिपार्टमेंटनी त्याच्यामध्ये काही संस्थांनी पण काही ठिकाणी सहभाग घेतलेला आहे. मग म्हणजे एक सिम्पल एक्झाम्पल द्यायचं की फॉरेस्ट डिपार्टमेंट त्यांना असे घरं करून दिली. म्हणजे जे काय स्टँडर्ड पॅटर्न एक असतो त्याच्याप्रमाणे त्यांना सिमेंटची घरं करून दिली आणि ठीक आहे, हे तुमचं घर आहे, तुमचं घर तुम्ही येऊन राहा. दॅट इज वन वे ऑफ डुईंग इट. अदर वे ऑफ डुईंग इट इज की तुम्ही तुमच्या घराचे जे लाकडं बिकडं जी होती ती तुम्ही घ्या, आम्ही तुम्हाला ते तिकडे ट्रान्सपोर्टेशन करून देतो आणि तुम्हाला हवं तसं तुम्ही घर बांधा. हे केलं तर त्या लोकांना हे माझं घर असं पाहिजे, माझं घर असं पाहिजे, त्यांना त्याचं एक सॅटिस्फॅक्शन होतं. आणि तुम्ही त्यांचं जेवढं हँडहोल्डिंग कराल आणि तुम्ही त्यांना जेवढं सपोर्ट कराल, कॉपरेट कराल, तेव्हा ते चांगल्या प्रकारे रिलोकेशन होतं. आणि पहिले एक 2-3 वर्ष एक डिससॅटिस्फॅक्शनचा फेज असतो. नंतर एक 4-5 वर्षांनी जे रिलोकेट झालेले आहेत, आम्ही त्याच्यावरती थोडासा स्टडी पण केलेला आहे. तर आम्हाला असं आढळलं की 4-5 वर्षानंतर लोक काही लोक खुश आहेत रिलोकेशनला आणि ते म्हणाले की ॲक्च्युली आमचं आयुष्य खूप सुधारलेलं आहे. कारण आमचं जे आतलं जे आयुष्य होतं, म्हणजे ऑफकोर्स देर इज अ डिफरन्स. आणि त्याच्यामध्ये मी म्हटलं काही लोक म्हणतीलच की नाही ते कसं होतं, छान होतं. पण त्या लोकांनी आम्हाला सांगितलं की आम्ही जंगलात खोलात राहतो तेव्हा आम्हाला ॲक्सेस नसतो आणि हल्ली सगळ्यांना हॉस्पिटल्स वगैरे या गोष्टीची गरज असते. तर आम्हाला जेव्हा कोणी आजारी पडलं तेव्हा आम्हाला ॲक्सेस नसतो. आम्हाला ओढे, नदी आणि विशेष करून पावसाळ्यात आम्हाला नदी, ओढे, नाले आम्हाला क्रॉस करून जावं लागतं, करता येत नाही आणि खूप आमचे हाल होतात त्यासाठी. अशा गोष्टी आहेत की आम्ही 20-20, 30-30 किलोमीटर कोणाला तरी खांद्यावरती एका व्यक्तीला घेऊन गेलो, त्या खूप पोट दुखत होतं, काहीतरी आजारी पडला होता. आणि
बाहेरचं जेव्हा त्यांना ॲक्सेस मिळाला तेव्हा त्या बाबतीत नंतर ते म्हणाले की हो ॲक्च्युली आमचं आयुष्य सुधारलं म्हणजे हा एक ॲस्पेक्ट आहे. आणि जर तुम्ही तेच रिलोकेशन जर सेन्सिटिव्हली नाही केलं तर ते लोक मग नाखुश असतात. तुम्ही जर त्यांना जे हवे ते म्हणजे ठीक आहे त्यांना जस्ट एक अप्रूव्ह करून इथे रिलोकेट केलं आणि तुम्ही आपलं मॅनेज करा, मग त्यांचं ते मॅनेज करू नाही शकत कधी. मग त्यांच्यामध्ये डिससॅटिस्फॅक्शन निर्माण होतं आणि मग ते म्हणतात की अरे आमचं आधीचं आयुष्य बरं होतं, आम्हाला परत जायचं. सो दीज थिंग्स इट इज हाऊ वेल यू डू द रिलोकेशन. I think they also depends on the geographical location of that particular park. पॉसिबल इट कॅन बी ते कितपत वेशीवर आहेत, त्यांची ट्राईब कितपत बरोबर. सिटी कनेक्टिव्हिटीच्या जवळ आहे, येस येस किंवा कितपत जंगलशी कधी कधी ते म्हणतात की ठीक आहे आम्हाला काहीतरी आम्हाला जंगलाशी आमचा कनेक्ट असू द्या. मग तुम्ही जंगलाच्या जवळ बाहेरच त्यांना केलं की त्या थोडासा जंगलाबरोबर त्यांचा कनेक्ट राहतो, मग ते कदाचित ते थोडंसं त्यांचं सॅटिस्फॅक्शन लेवल हायर असतं. अशा गोष्टी असू शकतात. त्याला बरेच बरेच खूप त्याचे अँगल्स आहेत आणि ते खूप कॉम्प्लेक्स इश्यू आहे. तर ते आणि अगेन द एक्सपिरियन्स विल बी डिफरंट फ्रॉम प्लेस टू प्लेस ऑल्सो. आणि एक मला सांगायचं आहे की हे रिलोकेशन हे इट्स नॉट ओनली बिकॉज ऑफ नॅशनल पार्क्स अँड सँच्युरीज, पण जे धरणं वगैरे झाले धरणामध्ये जे लोक रिलोकेट दॅट इज ऑल्सो दे हॅव बीन रिलोकेटेड बिकॉज ऑफ दॅट. सो कोयना इज वन एक्झाम्पल. सरदार सरोवर म्हणजे जे आपलं नर्मदा नदीवरतीचं सरदार, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रिलोकेशन झाले आणि त्याच्याविरुद्ध पण बरंच आंदोलन होतं. तर सो काही कधी कधी मला वाटतं गोंदिया डिस्ट्रिक्टमध्ये काही फॅक्टरीज वगैरे केले, फॅक्टरीसाठी पण लोकांचं रिलोकेशन झालं होतं. म्हणजे असे रिलोकेशन कॅन बी फॉर व्हेरियस थिंग्स. So again, it is you have to debate what is the pros and cons of that. But not only for the sanctuary and national park, but relocation takes place for various reasons. That's all I want to say. सर आत्ता बऱ्याच पार्क्समध्ये मी हे नोटीस केलं आहे की जिथे जिथे टुरिझम एरिया आहे, सो आय एम नॉट टॉकिंग अबाउट द 80% नॉन टुरिझम एरिया, आय एम टॉकिंग अबाउट द 20% टुरिझम एरिया जो आहे, तिथे बऱ्याच ठिकाणी हायवेज बघायला मिळतात. म्हणजे आता पिलभीत सारखं टायगर रिझर्व आहे ज्याच्यामधनं हायवे जातो आणि तिथून व्यवस्थित बस ट्रक्स रात्री अपरात्री गाड्या जाणं ह्याचं खूप प्रमाण आहे. किंवा नाशिकच्या जवळपास जिथे जिथे कन्झर्वेशन केलेली एरियाज आहेत तिकडनं हायवेज जातात. सो जसं मगाशी तुम्ही म्हणालात की कॉरिडॉर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट आणि ते प्रोटेक्ट केले गेले पाहिजेत, पण एकीकडे आपण डेव्हलपमेंट करत असताना अशा पद्धतीचे हायवेजसुद्धा बांधतोय जंगलांमध्ये. लिटरली आय थिंक काही जंगलांच्या तर लिटरली मध्यातनं हायवेज किंवा रोड्स काढण्याचे प्रोजेक्ट्स आत्ता चालू आहेत आणि झालेले आहेत. मला वाटतं साऊथलाच मध्ये एक इन्सिडन्स झाला जेव्हा ज्याच्याबद्दल आय थिंक सगळ्यांनीच ऑब्जेक्शन्स घेतल्यानंतर ते त्या वेळापुरतं कोर्टाने ऑर्डर दिली थांबवलं. सर ह्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? तर आपण एखाद्या वाईल्ड किंवा फॉरेस्ट एरियामध्ये जर आपण हायवे किंवा रोड क्रिएट केला तर त्याचा नक्कीच इम्पॅक्ट होतो. म्हणजे त्याच्याबद्दल आय थिंक जास्त काही हे म्हणजे जास्त काही शंका घेण्यासारखं नाही त्याच्यामध्ये. नाही, मला विचारायचं आहे की इम्पॅक्ट होतो हे सगळ्यांना माहिती आहे, बरं, पण हे खरंच गरजेचं आहे का करणं? राईट. तर अगेन सो लाईक आय सेड, आता कसे तुम्ही म्हणाल की हायवेज आहेत, काही हायवेज तिथे जुने हायवेज म्हणजे आपण हे सगळं टायगर रिझर्व आणि सँच्युरीज क्रिएट करण्याच्या आधीचे हायवे, तर आपण काही ते हायवेज ऑलरेडी झालेले आहेत, आपण त्याच्या बाबतीत ते करू नाही शकत. तर मग देन यू हॅव टू मॅनेज दॅट. तुम्ही त्यात कसं चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकतात ते तुमच्यावर आहे. त्या टायगर रिझर्व किंवा सँच्युरीच्या ऑथॉरिटीजवर आहे. मग तुम्ही त्याच्यावरती रूल्स घालू शकता. रात्रीच्या वेळी तुम्ही प्रवास नाही करायचा फॉर एक्झाम्पल, कारण रात्रीच्या वेळेला मॅक्झिमम ॲनिमल्सचं मुवमेंट असते. कधी कधी पण ते शक्य पण होत नाही. म्हणजे रात्रीच्या वेळेसुद्धा इफ इट इज अ नॅशनल हायवे लेट्स से गोईंग थ्रू अ टायगर रिझर्व, मे बी यू कॅन स्टॉप इट ऑल्सो. मग काही ठिकाणी गेट सिस्टीम करतात, दर 2-2 तासांनी फक्त ट्रॅफिक सोडायचं वगैरे. सो ऑल दीज थिंग्स म्हणजे यू हॅव टू डू. अँड अदर वेज इज टू इफ दर इज अ हायवे गोईंग थ्रू दिस थिंग, मग तुम्ही ॲनिमल्सला क्रॉसिंग पॉईंट्स वगैरे तयार करू शकता. जसं कान्हा पेंच इज द आय थिंक द मोस्ट फेमस एक्झाम्पल. कान्हा पेंचचं कॉरिडॉर आणि तिथला जो NH7 जो हायवे जातोय त्याच्यामुळे वाईल्ड लाईफ मुवमेंट्सला खूप डिस्टर्बन्स होत होतं. मग तिकडे खूप चांगला प्रोजेक्ट त्यांनी केलेला आहे की तिकडनं एक हायवे असा एलिव्हेटेड त्यांनी केलेला आहे, म्हणून ॲनिमल्स कॅन
cross freely from one side to another under that elevated highway. So that is one very good example. If you can म्हणजे तशा प्रकारचं आपण करू शकलो तर फारच उत्तम आहे. कधी कधी ते खर्चिक होतं, म्हणजे बरंच खर्चिक आहे नॅचरली सगळं. मग तुम्हाला मग काही काही ठिकाणी ठराविक अंतराने एक 500 मीटरचे किंवा एखादा किलोमीटरचे अंडरपास तयार करतात, त्याच्यामधनं प्राणी क्रॉस करू शकतात वगैरे. असे सगळे म्हणजे मॅनेजमेंटच्या पद्धती आहेत. मग ते तुम्हाला केस स्पेसिफिक तुम्हाला तिकडचं स्टडी करून तुम्हाला केलं पाहिजे. पण सर तुम्हाला व्हॉट वूड पॉलिसी मेकिंगमध्ये तुम्हाला काय वाटतं की काय चेंजेस व्हायला हवेत कन्सिडरिंग द ओव्हरऑल कन्झर्वेशन ऑफ द होल नॅचरल हॅबिटॅट? मला वाटतं की जर ऑल्टरनेटिव्ह असेल तर आता काही म्हणजे एक पर्टिक्युलर आमच्या प्रोजेक्ट एरियामध्ये हायवे चालला आहे तिथे, तर आम्हाला अचानक कळलं की त्या हायवेचा एक्सपेन्शनचा प्लॅन आहे. म्हणजे जो आता 2 लेन हायवे त्याचा 4 लेन करणार. आणि ऑलरेडी त्या म्हणजे ओके सांगायचं तर आमचा जो फॉरेस्ट आउटलेटचा प्रोजेक्ट आहे, प्राची त्याच्याबद्दल काल बोलली होती, तर तिथे हायवे तिथनं त्या एरियामध्ये चालला आहे. आणि आम्हाला ऑलरेडी तिकडे बर्ड किल्स सापडत आहेत. फॉरेस्ट आउटलेटचे किल्स त्या ट्रॅफिकमुळे होत आहेत. दॅट्स अ फॅक्ट. हो, रेग्युलरली फॉरेस्ट आउटलेट, जंगल आउटलेट, वेगवेगळ्या आउल्स, अदर वाईल्ड लाईफ, वी फाइंड किल्स ऑफ दोज ॲनिमल्स. रोड किल्स. फॉरेस्ट आउटलेट्स ऑल्सो गेट किल्ड. जंगल आउटलेट्स ऑल्सो किल्ड बाय हायवेज. मला हे पहिल्यांदा कळतं की बर्ड्स आर ऑल्सो विक्टिम्स ऑफ रोड किल्स. सिरियसली आम्हाला सुद्धा ते आम्ही स्टडी सुरू केला तेव्हा आम्हाला कळलं. आणि मग प्राची वॉज व्हेरी वरीड की आता 2 लेन हायवेने होत आहे, 4 लेन झाल्यावर काय होणार वगैरे. तर शी हॅड दॅट डिस्कशन विथ द हायवे ऑथॉरिटीज अँड वी आर डिस्कसिंग आपण त्याचं कसं म्हणजे त्याचा इम्पॅक्ट कसा करू शकतो वगैरे, कमी करू शकतो, त्याचा मॅनेज करू शकतो, हे सगळं. पण म्हणजे तर तुम्ही जेव्हा एखादा एरियामध्ये 2 लेनचा तुम्ही 4 लेन केला तर तुमचा ट्रॅफिकचा स्पीड वाढणार आहे. नक्कीच त्याचे किल्सचं काही प्रमाण वाढणार आहे. मग तुम्ही त्याच्यावरती काहीतरी तुम्हाला ॲक्शन घेतलं पाहिजे त्यासाठी. तर आणि दॅट इज नेसेसरी. म्हणजे लाईक आय सेड, म्हणजे इव्हन बर्ड्स आर गेटिंग किल्ड. वाईल्ड लाईफ नॉर्मल रोडवरती नॉर्मल जे मॅमल वाईल्ड लाईफ असतात तिथं स्नेक्स असतात, ॲम्फिबियन्स असतात, म्हणजे आपल्या रोड किल्स नेहमीच सापडतात आपल्याला. रोड किल्समध्ये मॅमल्स आणि आपले रेप्टाईल्स हे रोड किल्समध्ये सापडणं खूप कॉमन होतं. पण आता बर्ड्सचं पण होतं. कारण मला वाटतं कदाचित ते ट्रॅफिक लाईट म्हणण्यापेक्षा ते रोड लाईट्स असतात तिकडे, ते रात्रीच्या वेळेला किडे किंवा काय ते खायला येत असतील कदाचित, आणि त्याच्यामध्ये मग ते ॲक्सिडेंट होत असतील अशी एक शक्यता वाटते. तर म्हणून हे इम्पॅक्ट होतो. आणि आपल्याला जर तुम्हाला मग करणं खरोखर गरजेचं आहे का हे तुम्ही स्टडी केलं पाहिजे. मग तुम्ही तो रोड तुम्ही डायव्हर्ट करू शकता का, तुम्ही असा ऑल्टरनेटिव्ह काही रोड तयार करू शकता का, त्याचा एक स्टडी केलं पाहिजे. आता मेळघाटमध्ये रेल्वे लाईन होती, मला वाटतं अकोल्यावरून ती MP मध्ये कुठे चालली होती, मला एक्झॅक्टली रूट त्याचा आठवत नाही. तर ती याच्यामधनं म्हणजे ती ओरिजिनल नॅरोगेज रेल्वे लाईन होती, ती मेळघाटमध्ये चालली होती, मेळघाटच्या वेस्टर्न पार्टमधून. तर मग त्यावेळेला रेल्वेजनी डिसाईड केलं की आपण त्याचं ब्रॉडगेज करणार आहे म्हणून. मग त्याच्यावर बरेचसे ऑब्जेक्शन्स पण आले आणि बरेचसे त्याचा सपोर्ट पण त्याला मिळाला की नाही आम्हाला ती रेल्वे लाईन हवी आहे. मग पण त्याला फॉरेस्ट डिपार्टमेंट त्याला खूप स्ट्रॉंगली त्याला ऑपोज केलं. आणि मग रेल्वे ऑथॉरिटीजनी तीच लाईन बाहेरून घेतली. आणि मग त्यांच्या आणि लक्षात आलं की बाहेरून घेणं ॲक्च्युली जास्त उपयोगी आहे, कारण की जास्त विलेजेसला ते किंवा जास्त सिटीला ते सर्व होतं आहे. आणि हे तुम्ही जंगलातून नेताय त्याचा काही एवढा फायदा होत नव्हता. मग त्यांनी ते वळवून घेतली ते रेल्वेने. मग आपण असं जर करू शकलो तर दॅट विल बी अन आयडियल सिच्युएशन मला वाटतं. म्हणजे रोड करा, पण तुम्ही ऑल्टरनेटिव्ह रोड करा. म्हणजे तुमच्या सेन्सिटिव्ह एरियाजमधनं करू नका. सेन्सिटिव्ह एरियाजमधनं करणार असाल तर ज्या एरियामध्ये मिनिमम इम्पॅक्ट होईल असं थोडंसं हे स्टडी केलं पाहिजे. हाऊ टू डू दिस, म्हणजे प्लॅनिंग ऑफ दिस लिनियर इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे रोड्स, रेल्वे लाईन्स वगैरे जे आहेत ते थोडं सेन्सिटिव्ह. पण सर तुम्हाला गव्हर्नमेंट अथॉरिटीज जेव्हा अशा पद्धतीची प्रोजेक्ट्स अनाऊन्स करतात किंवा हे करतात, डू यू थिंक आपल्याकडे इनफ कन्सल्टेशन होतं यासाठी, आणि मग हे अनाऊन्स केलं जातं का यू थिंक देर इज स्टील मोर अटेन्शन नीडेड टुवर्ड्स इट? मग देर इज जेवढं हवं तेवढं कन्सल्टेशन होत नाही आणि एवढं पब्लिकली व्यवस्थितपणे त्याचं अनाऊन्समेंट्स होत नाही. देर आर रिलेटिव्हली फ्यू ऑर्गनायझेशन्स, म्हणजे या विषयावरती काम करणारे ऑर्गनायझेशन्स कमी आहेत. आम्हाला पुष्कळदा तेवढं बँडविड्थ नसते, एवढा वेळ नसतो, हे सगळं त्याच्यामध्ये पडायला लागणं, आमची स्वतःचीच कामं भरपूर असतात. पण त्याच्यावर जास्त लक्ष घालणं गरजेचं आहे. नक्कीच त्याच्यावर जास्त लक्ष घेतलं पाहिजे. पण आमचा दुसरा एक अनुभव असा आहे की आम्ही जेव्हा ऑथॉरिटीजला जाऊन सांगतो
तेव्हा ते ऐकायला तयार असतात. आणि हल्ली हायवे ऑथॉरिटीज, रेल्वे ऑथॉरिटीजला, त्यातल्यात हायवे ऑथॉरिटीजला त्या विषयाचं महत्त्व त्यांना समजलेलं आहे आणि आपण जर त्यांना सांगितलं तर ते विचार करायची त्यांची तयारी असते त्याची. आणि मग ते ते काय म्हणतात की आता आमचा रोड झाला आहे, मग तुम्ही आम्हाला आधी सांगितलं असतं ते बरं झालं असतं. त्यावेळेला आम्ही ते जे काही ॲक्शन घ्यायचे असते त्यावेळेला घेतले असते. आता करणं ते आवड आहे, पण तुम्ही आधीच जर आम्हाला सांगितलं तर ते आम्हाला जास्त उपयोगी ठरेल. मग याच्यावर सोल्युशन मला वाटतं जास्त पब्लिसिटी, जास्त एंगेजमेंट बाय म्हणजे वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ऑथॉरिटीज, बाय फॉरेस्ट डिपार्टमेंट, बाय द रेल्वे ऑथॉरिटीज असं असावं म्हणजे. सर मी हे विचारतोय कारण तुम्ही बरेचदा पार्टिसिपेटरी कन्झर्वेशनबद्दल बोलता आणि तुम्ही ते खूप स्ट्रॉंगली ॲडव्होकेट करता. सो सहभागी निसर्ग संवर्धन म्हणजे नक्की काय आणि त्याचं महत्त्व काय आत्ता? तर हा एक आपण आता बोललो, हा एक एक्झाम्पल आहे म्हणजे पार्टिसिपेटरी नेचर कन्झर्वेशन. त्याच्यामध्ये जे कोणी स्टेक होल्डर्स आहेत, म्हणजे देर इज नो फिक्स्ड पॅटर्न. जे कोणी स्टेक होल्डर्स आहेत त्यांनी त्या वाईल्ड लाईफ कन्झर्वेशनचं महत्त्व त्यांनी समजून घ्यावं आणि त्या पद्धतीने ॲक्शन्स करावे. तर मग ते हायवे ऑथॉरिटीज असतील किंवा रेल्वे ऑथॉरिटीज असतील तर त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटवर त्यांनी डायलॉग करून संवाद साधून त्यांच्याबरोबर आणि मग सगळ्यांनी एकत्रपणे विचारमंथन करून तुम्ही जे काही तुमचं करायचं आहे डेव्हलपमेंट आपल्याला गरज आहे, सर्वांनाच गरज आहे, हायवेची गरज आहे. पण ते वाईल्ड लाईफ किंवा निसर्गाला कमीत कमी त्याचा परिणाम कसा होईल या पद्धतीने आपण केलं तर आपलं ते जास्त चांगलं. हा एक एक्झाम्पल झाला. दुसरा एक्झाम्पल झाला की तुम्ही कोणत्याही एरियामध्ये तिथले जे जवळपासचे जे काही कम्युनिटीज आहेत तर तुम्ही त्याच्यामध्ये त्यांना म्हणजे आउटसायडर्स न समज त्यांच्याबरोबर तुम्ही संवाद साधला पाहिजे. मग ते फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल किंवा कन्झर्वेशन ऑर्गनायझेशन असेल तर ते त्यांच्याबरोबर संवाद साधून जे काही मॅनेजमेंट ॲक्शन्स आहेत म्हणजे त्यांचं पण त्याच्यामध्ये काहीतरी सहभाग असावा, त्यांचा पण त्याच्यामध्ये विचार असावा. आणि तसं जर आपण करू शकलो, म्हणजे माझा असा समज आहे की आपण तसं जर केलं तर तुम्हाला त्यांचा सुद्धा सपोर्ट मिळेल आणि ते तुम्हाला जास्त नक्की चांगल्या प्रकारे तुम्हाला म्हणजे मदत करतील ते तुम्हाला कन्झर्वेशनमध्ये. आता कसं आहे, तुम्ही त्यांना कन्सल्ट करत नाही म्हणून ते स्वतःला त्याच्यामध्ये ते इन्व्हॉल्वमेंट त्यांचं नसतं. त्यामुळे ते कारण बरेचसे निर्णय त्यांना न विचारता घेतले जातात, मग त्याच्यामध्ये इंटरेस्ट राहत नाही. मग ते स्वतःलाच म्हणजे आउटसायडर्स ते समजलं जातं कारण की दे आर ट्रीटेड एज आउटसायडर्स. तर आपण स्थानिक तिकडे समुदाय आहे त्याच्याबरोबर तो आपण संवाद साधून जर कन्झर्वेशन करू शकलो तर त्याचा नक्की फायदा होईल कन्झर्वेशनला. सर मी मध्यंतरी केनियात गेलो होतो किंवा आफ्रिकेमध्ये. तिथे बऱ्याचशा नेचर कन्झर्वन्सीज आहेत ज्या प्रायव्हेटली ओन्ड आहेत. आणि त्या अनुषंगाने मला विचारायला आवडेल की आपल्याकडे पण अनेक जणांकडे मालकी जंगल आहेत किंवा स्वतःच्या मालकीचा मोठा डोंगरच आहे किंवा जंगलच आहे अख्खं. ह्यामध्ये कन्झर्वन्सीचा फॅक्टर आपल्याकडे कमी दिसतो, जो तिथे कन्झर्वन्सी म्हणूनच अनाऊन्स करून तिथे टुरिझम प्रमोट करून तिथली वाईल्डलाईफ तशीच्या तशी कन्झर्व करण्यामध्ये त्यांचा कल आहे. कारण त्याच्यातनं ते ऑब्व्हियसली इट्स टुरिस्ट डेस्टिनेशन फॉर मेनी आणि तिथे इझिली वाईल्डलाईफ बघता येते, अनुभवता येते, खूप जवळनं वाईल्डलाईफचा अनुभव घेता येतो. म्हणून त्यांच्याकडे तो बिझनेस पॅटर्न म्हणून सुद्धा वर्क झाला आहे, म्हणून ते तशा पद्धतीने कन्झर्व करतायत. आपल्याकडे पण अशी अनेक मालकी जंगलं आहेत. तुम्ही स्वतः मालकी जंगलांबद्दल खूप चांगलं काम करताय आत्ता कोयनामध्ये. त्याबद्दल तुम्हाला काय सांगायला आवडेल? माझ्या मते आपल्याकडे नेचर कन्झर्वन्सी किंवा प्रायव्हेट कन्झर्वन्सीज हा कन्सेप्ट आपल्याकडे त्याच्यात म्हणजे प्रगती झालेली नाही आहे आतापर्यंत. पण त्याला वाव आहे त्याला. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटची एक स्कीम आहे ॲक्च्युली, नेचर कन्झर्वेशनची स्कीम आहे. पण त्याला फारशा लोकांनी म्हणजे जर तुम्हाला नेचर कन्झर्वेन्सी स्वतःच्या मालकी जमिनीवर किंवा तुमच्या कम्युनिटी लँडवर तुम्हाला करायची असेल तर गव्हर्नमेंट तुम्हाला त्याच्यामध्ये एस्पेशली फॉरेस्ट डिपार्टमेंट तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी सहकार्य करू शकतं आणि त्याच्या काहीतरी हो अशी स्कीम आहे आणि अशी फॅसिलिटीज तुम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये आहेत. मला आता डिटेल्स मला आठवत नाही आहेत, अशी स्कीम आहे. पण मला वाटतं त्यात फारसं लोकांनी त्याचा फायदा करून घेतला नाही आतापर्यंत. तसं केलं तर एक चांगला एक मॉडेल एक तयार होऊ शकतं फॉर म्हणजे कन्झर्वेशन अँड इको टुरिझम वगैरे असं मिळून एक चांगलं मॉडेल करता येईल. तर जास्ती लोकांनी त्याचा म्हणजे फायदा घेतला. आणि आपल्याकडे विशेष करून सह्याद्री भागामध्ये आणि कोकण भागामध्ये असे खूपसे प्रायव्हेट एरियाज आहेत जिथे त्याला नेचर कन्झर्वेशनला वाव आहे. जर त्याच्यामध्ये काही लोकांनी जर ते एकत्र येऊन
त्याच्यामध्ये त्या दृष्टीने प्रयत्न केला तर त्याचा मला वाटतं कन्झर्वेशनला सुद्धा फायदा होईल आणि त्यांना सुद्धा आर्थिक फायदा होऊ शकेल. सर, तुम्ही मगाशी आपण डिस्कस करताना म्हणालात की मला कुठल्या तरी पर्टिक्युलर स्पीशीजच्या कन्झर्वेशनपेक्षा इकोसिस्टम कन्झर्वेशनमध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि मला ते जास्त करायला आवडेल. सो मला तुम्हाला काय म्हणायचं होतं ते मला कळलंय, पण आमच्या ऑडियन्ससाठी जंगल इकोसच्या इकोसिस्टम म्हणजे काय एकतर हे आधी एक्सप्लेन करावं लागेल थोडंसं, आणि इकोसिस्टम कन्झर्वेशन म्हणजे नक्की काय करायचं, त्याची आत्ता गरज काय आहे, त्याच्यात काय पॉझिटिव्ह घडतंय, काय निगेटिव्ह घडतंय, ह्याबद्दल जरा थोडासा प्रकाश टाकलात तर बरं. तर मला वाटतं इकोसिस्टीम म्हणजे माझा समज आहे की फार तो अवघड कन्सेप्ट नाही आहे आणि बऱ्याच लोकांना तो नक्कीच म्हणजे माहिती असेल तो. पण मग एखादं क्षेत्र की जिथे त्याचं स्पेशल त्याचे काही वाईल्ड लाईफ व्हॅल्यूज आहेत किंवा त्याचे स्पेशल बायोडायव्हर्सिटी व्हॅल्यूज आहेत त्याला आपण इकोसिस्टीम म्हणतो. आपण एक एक एरिया, एक क्षेत्र की ज्याचं एक काहीतरी युनिक कॅरेक्टर आहे त्याला आपण इकोसिस्टीम म्हणू शकतो. तर फॉर एक्झाम्पल म्हणजे आपण आता मेळघाटबद्दल बोललो तर मेळघाट जो अख्खा जो जंगल आहे मेळघाटचं ते एक इकोसिस्टीम झालं. त्याच्यामध्ये त्याचं जंगल झालं, त्याच्यात वेगवेगळे त्याचे कॉम्पोनेंट्स असतात, त्याच्यातले वाघ, हरण, गवे वगैरे हे सगळं झालं, तो एक कॉम्पोनेंट आहे. त्याच्यात पक्षी झाले, तिथले कीटक तिथले, आणि तिथले इवन बॅक्टेरिया, मायक्रोब, हे सगळं इट इज अ कम्प्लीट इकोसिस्टीम. आणि या सगळ्यांचं त्या इकोसिस्टीममध्ये त्याचं तेवढंच महत्त्व आहे. आपल्याला दिसतं, आपल्याला जे मोठे प्राणी पक्षी आपल्याला दिसतात, पण जे तिथले किडे आणि बेडकं आणि साप वगैरे असतात, गोगलगाई असतात, हे सगळं त्या आणि इकोसिस्टीमचा भाग आहे. तर अख्खं जे तिकडचं सिस्टीम आहे दॅट इज बेसिकली द इकोसिस्टीम. तर कोणत्याही म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये आता फॉर एक्झाम्पल पक्ष्यांच्या संवर्धनाच्या दृष्टीने बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या संस्थांनी त्याचा अभ्यास पण केलेला आहे आणि इम्पॉर्टंट बर्ड एरियाज आयडेंटिफाय केलेले आहेत. मग एक एक्झाम्पल द्यायचं म्हणून तर मग हे जर आपण बर्ड एरियाज म्हणजे काय, त्या एरियाचं काहीतरी एक वैशिष्ट्य आहे, तिथे मोठ्या प्रमाणात पक्षी सापडतात आणि तिकडे पक्ष्यांची डायव्हर्सिटी खूप जास्त आहे. एक उदाहरण म्हणजे उजनी धरण जे आहे तर त्याच्यावरती माझी संस्था आम्ही काम करतोय. उजनी धरण आणि तिथल्या इकोसिस्टीमच्या संवर्धनासाठी तिकडे मोठ्या प्रमाणात तिकडे मायग्रंट बर्ड्स, विंटर वेटलँड बर्ड्स येतात, त्यातल्यात हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात पक्षी येतात. तर आपण तिथल्या त्या अख्ख्या इकोसिस्टीम म्हणजे तिथलं जे वेटलँड आहे त्याचं आपण कन्झर्वेशन केलं तर त्याच्यामध्ये आपण ऑटोमॅटिकली सगळे तिथले पक्षी जे आहेत ते त्याच्यामध्ये कन्झर्व होतात. मग आपण त्याच्यामध्ये काय इकोसिस्टीम कन्झर्वेशन म्हणजे काय करतो, तर तिथे काय काय इश्यूज आहेत, अडचणी आहेत, पुढे त्याचे प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रॉब्लेम्स आपण ॲड्रेस केले तर त्या अख्खा त्या इकोसिस्टीमचं कन्झर्वेशन होऊ शकतं. तर म्हणजे आपण इकोसिस्टीम कन्झर्व केलं तर त्याच्यामध्ये सगळेच त्याच्यातले जे काही कॉम्पोनेंट्स आहेत, प्राणी आहेत, ते सगळे त्या म्हणजे वनस्पती आहे, सगळं त्याच्यामध्ये कन्झर्व होऊन जाईल. तर म्हणून माझा म्हणजे जास्त ओढा त्या इकोसिस्टीम कन्झर्वेशनच्या दृष्टीने आहे. मला सध्या काय पॉझिटिव्ह दिसतंय कन्झर्वेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने, कारण आत्ता आपण बोललो तसं की विकासासाठी अनेक गोष्टी, अनेक अशा इकोसिस्टीम पण डिस्ट्रक्ट होत आहेत. आत्ता मुंबईत बराचसा इश्यू चालू आहे, मॅनग्रोव्ह कटडाऊन होणार आहेत हायवेजसाठी, किंवा इतर काही भाग आहेत जे महाराष्ट्राच्या बाहेर पण महाराष्ट्राबरोबरची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी जे प्रोजेक्ट सँक्शन आहेत आत्ता, त्याच्यात अनेक अशा इकोसिस्टीम आहेत, वेटलँड्स आहेत, मॅनग्रोव्ज आहेत, काही ठिकाणी फॉरेस्ट इकोसिस्टीम्स पण आहेत, काही ठिकाणी कॉरिडॉर्स पण आहेत, जे बऱ्यापैकी ह्या प्रपोज्ड प्रोजेक्ट्समध्ये डिस्ट्रक्ट होणार आहेत. तर ही झाली निगेटिव्ह साईड, पण आय वुड लाईक टू हिअर द पॉझिटिव्ह साईड ऑल्सो, कारण मला नेहमी असं वाटतं की निसर्गातनं आपल्याला खूप सकारात्मक एनर्जी मिळत असते. सो इन्स्टेड ऑफ फोकसिंग ओनली ऑन द निगेटिव्स, लेट्स टॉक मोर अबाउट द पॉझिटिव्स, की कन्झर्वेशन पॉईंट ऑफ व्ह्यूनी काय पॉझिटिव्ह पण घडतंय. तर मला असं एक जनरल सांगायचं झालं तर हल्ली मला वाटतं साधारणपणे आपल्या ओव्हरऑल आपल्या सोसायटीमध्ये लोकांना निसर्गाचं महत्त्व म्हणजे समजायला लागलेलं आहे आणि खूप लोकांना म्हणजे त्याचं म्हणजे त्याच्याबद्दल प्रेमसुद्धा आहे आणि त्यामध्ये त्याचं एक सकारात्मक दृष्टी त्या निर्माण झालेली आहे निसर्गाबद्दल. म्हणजे आपण बघतो म्हणजे फोटोग्राफर्स वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी टायगर रिझर्व्सला धावून जातात, कधी कधी ते एक्झेस
होतं, पण तरीसुद्धा त्याचा एक म्हणजे आपण विचार केला तर लोकांना त्याच्यात निसर्गाची आवड आहे म्हणून ते लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात तिकडे जात आहेत. तर हे एक म्हणजे ओव्हरऑल एक आपल्या सोसायटीमध्ये निसर्गाचं महत्त्व आणि त्याच्याबद्दल प्रेम निर्माण झालं, जे मला वाटतं कदाचित 20-30 वर्षापूर्वी एवढी जाणीव कदाचित नसेल. आणि दुसरं मला वाटतं गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा एस्पेशली फॉरेस्ट डिपार्टमेंट खूप त्याच्यात महत्त्वाचा रोल प्ले करत आहे. आणि जे काही आपले सेन्सिटिव्ह एरियाज आहेत त्याचं कोणत्या कसं चांगल्या प्रकारे त्यावर प्रोटेक्ट करता येईल, म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट त्याबाबतीत मला वाटतं खूप सकारात्मक त्यांचं आहे, ॲक्शन आहे इकोसिस्टम कन्झर्वेशनसाठी. तर एक एक्झाम्पल द्यायचं म्हणजे आपल्याकडे एक कॅटेगरी असते वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टखाली, नॅशनल पार्क, सँच्युरी, कन्झर्वेशन रिझर्व आणि कम्युनिटी रिझर्व. तर महाराष्ट्रामध्ये आता रिसेंटली मोठ्या प्रमाणात कन्झर्वेशन रिझर्व फॉरेस्ट डिपार्टमेंटने अनाऊन्स केले, विच इज व्हेरी म्हणजे आपण तिकडे काही काही क्षेत्र आहेत जे सँच्युरी म्हणण्या एवढे मोठे नाही आहेत, पण तिकडे त्याचं प्रोटेक्शन करणं गरजेचं आहे. मग कन्झर्वेशन रिझर्व केलं तर त्या म्हटलं तर एका प्रकारे तो इकोसिस्टम तो प्रोटेक्ट झाला. तर असं मला वाटतं फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून खूप चांगले ॲक्शन घेतले जात आहेत प्रोटेक्शनचे, इकोसिस्टम प्रोटेक्शनसाठी. आणि त्यांना मी म्हटल्याप्रमाणे इतर ऑथॉरिटीजकडून पण सपोर्ट मिळतोय. तर हे त्याच्यातला मला वाटतं पॉझिटिव्ह भाग झाला. आणि आपण नवीन नवीन एरियाज आपण आयडेंटिफाय करतो आहे आणि असे आयडेंटिफाय करणं मला वाटतं गरजेचं आहे आणि त्याला प्रोटेक्शन देणं गरजेचं आहे. तर हे असं घडतं आहे म्हणजे. तर दॅट इज आय वुड से दॅट इज अ पॉझिटिव्ह. तुम्ही आता वाईल्ड लाईफ टुरिझमबद्दल बोललात. वाईल्ड लाईफ टुरिझममध्ये मॅक्सिमम पार्टिसिपेशन वाईल्ड लाईफ फोटोग्राफर्सचं असतं आणि बरेचदा ते टायगर सेंट्रिक असतं किंवा पॉप्युलर स्पीशीज सेंट्रिक असतं, की ज्या खूप पॉप्युलर आहेत त्याच स्पीशीज ओरिएंटेड फोटोग्राफी जास्त बघायला मिळते, अनफॉर्च्युनेटली, पण बघायला मिळते. पण वाईल्ड लाईफ टुरिझम और वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, हाऊ इज इट हेल्पिंग इन कन्झर्वेशन? इको टुरिझम म्हणजे नेचर टुरिझम, इको टुरिझम दे रिलेटेड टर्म. आपण नेचर टुरिझमला आपण इको टुरिझम असं म्हणतो. तर त्याच्या आपलं अपेक्षित असतं की तिकडच्या स्थानिक जे काही कम्युनिटी आहे त्यांना त्याच्यापासून काहीतरी फायदा व्हावा, त्यांना त्याच्यामुळे काहीतरी उत्पन्न मिळावं, त्यांचं उदरनिर्वाह व्हावा त्याच्यातून. तर मला वाटतं नेचर टुरिझममुळे अशा बऱ्याचशा ठिकाणी स्थानिक कम्युनिटीज बरेच डिपेंडेंट झालेले आहेत टुरिझमवरती. सो वी आर गोईंग फ्रॉम नेचर टुरिझम टू इको टुरिझम, विच इज अ व्हेरी पॉझिटिव्ह थिंग. आणि त्याच्यामुळे त्यांचा आपल्याला कन्झर्वेशनसाठी सपोर्ट मिळत आहे त्यासाठी. म्हणजे आपण हे आपले चांगले महाराष्ट्रात टायगर जर बघितले, ताडोबा आहे, उमरेड आहे, या सगळ्या ठिकाणी, तर तिथले स्थानिक कम्युनिटी आता खूप स्ट्रॉंगली सपोर्ट करत आहेत टायगर कन्झर्वेशन. तर मला वाटतं दॅट्स डेफिनेटली पॉझिटिव्ह थिंग. तर टुरिझम कधी कधी एक्झेसिव्ह होऊ शकतं, त्याला रेग्युलेशनची गरज आहे, पण ऑन द होल आय थिंक द इम्पॅक्ट इज पॉझिटिव्ह. सो आय थिंक वी शुड टेक इट इन दॅट स्पिरिट दॅट इट्स डेफिनेटली सपोर्टिंग कन्झर्वेशन. सर, तुम्ही सुद्धा वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहात आणि तुम्ही सुद्धा वाईल्ड लाईफ फोटोग्राफी खूप उत्तम करता. तुमच्या आयुष्यात अशी कुठली तरी मोमेंट किंवा असा कुठला तरी फोटो आहे जो इट्स देअर फॉर एव्हर, एच्ड इन युअर मेमरी, की हा फोटो किंवा अमुक एक काहीतरी अशी गोष्ट वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करताना की जी तुमच्यासाठी खूप स्पेशल आहे? माझ्यासाठी स्पेशल म्हणजे पूर्वी माझ्याकडे कॅमेरा वगैरे चांगले नसायचे. मला बर्ड फोटोग्राफी मला खूप आवडते. तर मला एक नवीन कॅमेरा मला मिळाला होता. मला बीटर्स मला खूप आवडतात. हां, तर तो आम्ही गणेशगुडी म्हणजे दांडिलच्या जवळ गणेशगुडी आहे, तिथे आम्ही गेलो होतो. तर तेव्हा एका त्या मडबँकमध्ये आम्हाला दिसले बीटर्स, ते त्या मडबँकमध्ये जात आहेत आणि बाहेर येत आहेत. तर त्यावेळेला मी त्याचा म्हणजे माझ्या कॅमेरात आता स्टँडर्डने फार काही असा ग्रेट नव्हता तो, पण पण तो मला बीटरचा खूप छान त्यावेळेला फोटो मिळाला आणि तो मला म्हणजे खूप आवडीचा माझा फोटो आहे तो. त्याच्यानंतर मी अजून त्याच्याहून चांगले फोटो काढले, पण तो एक सुंदर त्यावेळेचा फोटो मला खूप त्यावेळेला खुश झाला होता असं मला वाटतं. आणि विशेष करून तो बीटर आत जाऊन बाहेर जाऊन तो येतो, त्या नेस्ट होता त्या मडबँकमध्ये. तर तो फोटो मला आवडीचा सर. सर, जे यंग वाईल्ड लाईफ फोटोग्राफर्स आहेत किंवा वाईल्ड लाईफ टुरिस्ट आहेत, ज्यांना कन्झर्वेशनमध्ये सुद्धा थोडासा इंटरेस्ट आहे, त्यांना तुम्ही काय सांगाल की काय पद्धतीने कन्झर्वेशन केलं पाहिजे किंवा कसे, किंवा वाईल्ड लाईफ रिसर्च अँड कन्झर्वेशन इन्स्टिट्यूट जी तुमची आहे, WRCS सोसायटी, वाईल्ड लाईफ रिसर्च अँड कन्झर्वेशन सोसायटी जी आहे, त्याला असोसिएट कसं होता येईल,
किंवा त्याच्या अंडर काय काम करता येईल, किंवा मला कन्झर्वेशन करायचं आहे बाबा म्हणजे नक्की काय करायचं, पहिली पावलं काय असली पाहिजेत, आणि हाऊ टू प्रोसीड इन दिस फील्ड. नाही, मला वाटतं की कन्झर्वेशन म्हणजे आपण नेमकं काय केलं पाहिजे हे कधी कधी खूप ट्रिकी असू शकतं, म्हणजे आणि कधी कधी उत्तरं क्लिअर कट नसतात. मला लोक विचारतात मला कन्झर्वेशन करायचं आहे आणि मी काय करू. तर कसं आम्ही फुल टाईम कन्झर्वेशनमध्ये आहोत, पण ॲज अ प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल कन्झर्वेशन कसं करावं हे सांगितलं मला पण कधी कधी उत्तर मला देता येत नाही. मला फक्त एकच म्हणजे काही सांगेन की पुष्कळ फोटोग्राफर आहेत ते तिकडे फक्त म्हणजे फोटोग्राफीच्या मागे असतात. म्हणजे मला तो एक फोटो पाहिजे बस, त्याच्या पलीकडे काही नाही. तर माझं म्हणणं आहे की त्यांनी जेव्हा ते जातात फोटोग्राफीसाठी तर त्यांनी त्या भागाचं म्हणजे थोडंसं अजून माहिती घ्यावी लोकांबद्दल, लोकांची तिकडे म्हणजे राहणी वगैरे, राहणीमान काय आहे, तुम्ही थोडंसं ओव्हरऑल तिकडची माहिती घ्या. म्हणजे नुसतं एक फोटोग्राफ म्हणजे ते जातात झपकन जातात फोटो काढतात गायब, तसं न करता तुम्ही जर ओव्हरऑल तिकडचं त्याच्यामध्ये तुम्ही माहिती घेऊन त्याच्यातही समरस झाला तर तुमचं म्हणजे आनंद पण वाढेल आणि तुम्हाला त्याच्यातून कदाचित काही काही आयडिया सापडतील. ठीक आहे, आपण ह्या कुटुंबासाठी आपण कदाचित काही करू शकतो किंवा आपण ह्या कम्युनिटीसाठी काहीतरी करू शकतो, आयदर ॲज अ सिंगल इंडिव्हिज्युअल ऑर ॲज अ ग्रुप. तुम्हाला कदाचित त्याच्यामधून काहीतरी उत्तर सापडू शकेल असं मला तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला हे सापडलं. पण आत्ता सध्या सिटिझन सायन्स ची जी ॲप्स आहेत किंवा सिटिझन सायन्सच्या ज्या वेबसाईट्स आहेत, त्यांनी काही फरक पडतोय, त्याच्यात लोक कशा पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करू शकतात त्याबद्दल काही सांग. मला सिटिझन सायन्समधला माझ्या माहितीचा ॲप म्हणजे ईबर्ड आहे आणि ईबर्डमुळे प्रचंड चांगली माहिती निर्माण होते आणि त्याच्यात खूप म्हणजे लोकांचं कंट्रीब्युशन जात आहे. लोकांना त्याच्यामध्ये सिस्टमॅटिकली डेटा पण त्यांचा मेंटेन करता येतो आणि खूप चांगली माहिती त्याच्यामुळे निर्माण होते त्याच्यासाठी. आय थिंक इट्स अ गुड कोलॅबरेशन बिटवीन सिटिझन्स अँड सायंटिस्ट जे कोणी मेंटेन करतात ईबर्डचं आहे. तर मला वाटतं सिटिझन सायन्स इज अ व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट आय वुड से. अँड एस्पेशली आपण ईबर्डनी कसं आहे, त्यांनी तो एक ऑपॉर्च्युनिटी, एक प्लॅटफॉर्म त्यांनी तयार केला आणि त्याच्यामुळे लोकांना त्याच्यामध्ये सहभाग घेता आला त्याच्यामध्ये. तर म्हणजे ईबर्डला सुद्धा म्हणजे त्याचं क्रेडिट दिलं पाहिजे आणि लोकांना सुद्धा क्रेडिट दिलं पाहिजे की ते ईबर्ड ॲक्च्युअली वापरतात आणि त्यांचा मग डेटा म्हणजे ते स्वतःचा डेटा त्यांचा चांगल्या प्रकारे मेंटेन होतो आणि इट ऑल्सो कंट्रीब्युट्स टू सायन्स. म्हणजे इट्स ओव्हरऑल खूप पॉझिटिव्ह गोष्ट ती मला वाटतं. सर, जाता जाता अगदी शेवटचे काही प्रश्न. आत्ता जे यंग बडिंग सायंटिस्ट आहेत किंवा रिसर्चर्स आहेत किंवा ॲस्पायरिंग IFS ऑफिसर्स आहेत, त्यांच्यासाठी तुम्हाला काय सल्ला द्यावा असं वाटतं, की IFS जॉईन करायच्या आधी हे नक्की करा, असं काय वाटतं? मला जरा अवघड प्रश्न विचारला तुम्ही. मला नाही लक्षात येते काय सल्ला द्यावा. म्हणजे माझं म्हणणं या शुअर शुअर मी IFS ऑफिसर्सला मी असं सांगेन की कधी कधी असं होतं की IFS ऑफिसर जॉईन एज अ करिअर. तर आय वुड से यू आर जॉईनिंग आय वुड से अ व्हेरी ग्रेट सर्व्हिस आणि तुम्ही त्याच्यामध्ये लुक ॲट इट बियॉन्ड ॲज अ करिअर बट ॲज अ पॅशन. जर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे इन्व्हॉल्व करू शकला तर नक्कीच तुमचं कंट्रीब्युशन त्याच्यासाठी वाढेल. आणि ज्यांना या यंगस्टर्सला आणि नॉट ओन्ली IFS बट देर आर नाउ डेज सो मेनी एवढे इन्स्टिट्यूट्स आहेत, रिसर्च इन्स्टिट्यूट्स आहेत, NGOज आहेत वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन क्षेत्रामध्ये. तर खूप वाव आहे या क्षेत्रामध्ये आणि खूप गरज पण आहे. तर जर तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल आणि हल्ली म्हणजे एज्युकेशनल ऑपॉर्च्युनिटीज पण आहेत. म्हणजे पुण्यातच आपल्याकडे बायोडायव्हर्सिटीचा कोर्स आहे, वाईल्ड लाईफ मॅनेजमेंटचा कोर्स आहे, महाराष्ट्रात कितीतरी आहेत. भारतात पूर्वी वाईल्ड लाईफ किंवा बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन अगदी म्हणजे 2-3च कोर्सेस होते. हो, मी जेव्हा म्हणजे IFSला जॉईन झालो तेव्हा फक्त पहिल्यांदा MSc वाईल्ड लाईफ हा कोर्स वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूटमध्ये ओपन झाला होता. त्याच्यानंतर बँगलोरला NCBSमध्ये त्यांनी एक वाईल्ड लाईफ कन्झर्वेशनचा एक कोर्स त्यांनी केला होता. तर मग त्यावेळेला ते ऑल्टरनेट करायचे. 1 वर्ष इनटेक त्याचा वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूटमध्ये घ्यायचे ते आणि 1 वर्ष NCBSमध्ये घ्यायचे. म्हणजे
क्लॅश नको म्हणून, कारण त्यांना वाटलं की आपल्याला पुरेसं त्याच्यामध्ये इनटेक मिळणार नाही. पण नंतर तरुण पिढीमध्ये एवढा इंटरेस्ट आहे की मग हळूहळू नवीन नवीन कोर्सेस उघडले. पॉंडिचेरीमध्ये एक इकॉलॉजीचा कोर्स आहे, ठाण्याला बांदोडकर कॉलेजमध्ये MSc कोर्स आहेत, ऑल ओव्हर म्हणजे कोटामध्ये आहे, ओडिसामध्ये आहे, तामिळनाडू, अनेक म्हणजे सो MSc वाईल्ड लाईफ किंवा बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन, वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट ह्या ओव्हरऑल ह्या क्षेत्रामध्ये खूप कोर्सेस पण निर्माण झालेले आहेत. तर सो आय वुड से दॅट डेफिनेटली इफ यू हॅव अ पॅशन फॉर इट, गो अहेड अँड जॉईन दीज कोर्सेस अँड देर आर ऑपॉर्च्युनिटीज. म्हणजे तुम्हाला कधी कधी थोडंसं स्ट्रगल करावं लागतं. MSc वाईल्ड लाईफ नंतर कधी कधी स्ट्रगल करावं लागतं टू फाइंड द राईट काइंड ऑफ ऑपॉर्च्युनिटीज, पण ऑपॉर्च्युनिटीज आर देअर. आणि आय वुड एनकरेज दिस थिंग यंगस्टर्स टू डेफिनेटली जॉईन दीज कोर्सेस अँड मेक यूज ऑफ दी ऑपॉर्च्युनिटीज ऑल्सो. सर, एक खूप महत्त्वाची गोष्ट किंवा एक खूप महत्त्वाचा प्रश्न जो मला बरेचदा पडतो की यापूर्वी पृथ्वीवर अनेक म्हणजे आता मला वाटतं 3 का 4 मास एक्सटिंक्शन्स होऊन गेलेली आहेत, पण तरीसुद्धा पृथ्वी सर्व्हाइव्ह करते, इव्हॉल्व्ह होतीये. अशा सगळ्या सिनारिओमध्ये आज आपल्याला वाटतंय आपण कन्झर्वेशनबद्दल काम करतोय किंवा आपण कन्झर्वेशन केलं पाहिजे याबद्दल लोकांना अवेअर करतोय. त्याची खरंच कितपत गरज आहे आज? नाही, मला वाटतं त्याची प्रचंड गरज आहे. म्हणजे कारण की आपलं मनुष्य जाती आहे, म्हणजे आपलं पॉप्युलेशन वाढत आहे. आता हल्ली म्हणतात काही काही ठिकाणी पॉप्युलेशन ग्रोथ स्थिरावली आहे, म्हणजे टू झिरो पॉप्युलेशन ग्रोथ. काही काही प्रगत देशांमध्ये, जपानमध्ये, USA मध्ये, युरोपमध्ये, म्हणजे दे हॅव कम टू ऑलमोस्ट झिरो पॉप्युलेशन ग्रोथ. पण बाकी आफ्रिकेमध्ये, एशियामध्ये पॉप्युलेशन ग्रोथ अजून होती. मला वाटतं चायनाचं सुद्धा मला वाटतं पॉप्युलेशन ग्रोथ खूप कमी झाली. आता आपली पॉप्युलेशन ग्रोथ पूर्वी चायना वॉज वी हॅव क्रॉस चायना. सो अँड नॉट ओनली पॉप्युलेशन ग्रोथ, पण आपण जे काही आपले डेव्हलपमेंट आहेत, आपले रिसोर्सचे नीड्स आहेत, आपण रस्ते आहेत, आपले सिटीज आहेत, त्यामुळे आपलं नक्कीच नेचरवरती आपला डिमांड्स आपले चालूच आहेत, ते काही कुठे थांबलेले नाहीत. ॲमेझॉनचं जंगल तोड त्याची होतेच आहे. इवन साऊथ ईस्ट एशियामध्ये पाम ऑइलसाठी जंगलाची तोड होती आहे. सो इम्पॅक्ट्स आपले मनुष्य जातीचे खूप आहेत, प्रचंड आहेत. आणि आपण कुठेतरी आपल्या सर्वांना म्हणजे आपल्यामध्ये ते फिलिंग आलं पाहिजे की माझं कुठेतरी मी नेचरवरती माझं जे डिमांड आहे, प्रेशर आहे, कमी केलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने म्हणजे आपण आपले कुठेतरी आपण कंट्रोल केलं पाहिजे आणि आपण त्याच्याबद्दल सेन्सिटिव्ह झालं पाहिजे आपापल्या परीने. म्हणजे कधी कधी पूर्णपणे खूप शक्य नसेल, पण एक त्याच्याबद्दल अंडरस्टँडिंग तरी आली पाहिजे आणि अवेअरनेस आला पाहिजे, असं मला वाटतं. ते खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या अवेअरनेसमधूनच आपण कदाचित काहीतरी आपले मार्ग निघेल, म्हणजे कसं आपलं नेचर आणि बायोडायव्हर्सिटी ऑफ निसर्ग आपला प्रोटेक्ट होईल. पण हे करण्यासाठी जे खूप नोकरी वर्गात अडकलेले आहेत, जे खूप एक रुटीन लाईफ जगतायत की सकाळी उठून कामाला जायचं आहे, मग संध्याकाळी घरी यायचं आहे, फॅमिलीला वेळ द्यायचा आहे, त्यांचं एक पर्सनल लाईफ आहे ज्यामध्ये ते पूर्णपणे व्यस्त आहेत. त्यांनी काय अशा बेसिक स्टेप्स घेतल्या पाहिजेत ज्यांनी कन्झर्वेशन त्यांच्या लेवलला कन्झर्वेशनला त्यांचं कॉन्ट्रीब्युशन होईल किंवा ते कुठेतरी कन्झर्वेशन करतायत किंवा करायचा प्रयत्न करतायत? अशा खूप बेसिक स्टेप्स काय असतील कुठल्याही इंडिव्हिज्युअलसाठी ज्या कन्झर्वेशनला हेल्पफुल ठरणार आहेत? मला वाटतं एकतर जे स्टँडर्ड जे आपले आपण सल्ला देतो की तुमचे जे काही इम्पॅक्ट्स आहेत ते तुम्ही कमी करा. तुमचं फॉर एक्झाम्पल वेस्ट आहे तुमचा कमी करा, तुमचं कन्झम्पशन कमी करा, प्लास्टिकचं कन्झम्पशन कमी करा. तर आमचं सध्या एका कंपनीवर आमचं एक थोडा छोटासा प्रोजेक्ट आहे, चालू आहे, एज्युकेशन, स्कूल चिल्ड्रनचं एज्युकेशन. त्याच्यामुळे प्लास्टिकचं कन्झम्पशन म्हणजे प्लास्टिक किती हानिकारक आहे बायोडायव्हर्सिटीसाठी, आणि त्याच्यामध्ये एव्हिडन्स अजून जास्त एव्हिडन्स मिळतो की प्लास्टिक किती हार्मफुल आहे. त्याच्यात समुद्र पक्षी त्याच्यामुळे मरत आहेत, आपल्या शहरांमध्ये गायी प्लास्टिक खाऊन मरत आहेत. तर त्याचे काय काय इम्पॅक्ट्स आहेत. आपल्या मायक्रोप्लास्टिक्समुळे अख्ख्या इकोसिस्टीममध्ये मायक्रोप्लास्टिक्स पसरत आहेत. एस्पेशली ॲक्वेटिक ॲनिमल्समध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात मायक्रोप्लास्टिक आढळत आहेत. हे सगळे इम्पॅक्ट्स आहेत ते आपल्या प्लास्टिक कन्झम्पशनमुळे आहेत. तर मग कुठेतरी आपण कमी केलं पाहिजे. तर कसं कमी करायचं हे मलाही त्याचं उत्तर माहीत नाही, पण कमीत कमी लोकांना माहिती तरी असावी. तर मी स्कूल चिल्ड्रन आम्ही याचं एज्युकेशन करतो आहे, प्लास्टिक कन्झम्पशनचे इम्पॅक्ट्स काय आहेत आणि ते कमी कसं करता येईल. तसंच ह्याच प्रकारचा अवेअरनेस, म्हणजे आपण इतर कचरा आपण निर्माण करतोय, सुएज वगैरे या गोष्टी त्या आहेत. आता तुम्हाला रिव्हर साईड कन्स्ट्रक्शनचं एक मोठं आंदोलन झालं. माझ्या मते ते खूप महत्त्वाचं आंदोलन आहे आणि हे सिटिझन एकत्र येऊन त्यांनी आंदोलन केलं. तर अशा प्रकारचे आहेत.
तुमच्या आपल्या अवतीभोवतीचा परिसर आहे त्याचं तरी आपण कन्झर्वेशन कसं शकतो, आपल्या टेकड्या आहेत त्याचं कन्झर्वेशन कसं करता येईल, याच्याकडे मला वाटतं थोडंसं तरी आपण जागरूक होऊन आपण ॲज अ सिटिझन्स आपण त्याच्यामध्ये समजा आपण सहभागी झालो ॲज अ मुवमेंट. आणि ठिकठिकाणी छोटे छोटे ग्रुप्स आहेत शहरांमध्ये. म्हणजे मी जिथे राहतो पाषाणमध्ये तिथे पण एक ग्रुप आहे जो तिकडच्या टेकड्यांचं कन्झर्वेशन करतो. असे आपले ग्रुप्स आपण तयार करून काहीतरी कन्झर्वेशन केलं पाहिजे आणि कदाचित मग आपण एकत्र होऊन जास्त चांगल्या म्हणजे मोठ्या प्रमाणात कदाचित आपण कन्झर्वेशन करू शकू आपण. म्हणजे आणि आपण एक प्रकारचं ॲक्टिव्हिजम म्हणता येईल याला. आपल्याकडे ॲक्टिव्हिजम हे भारतामध्ये कमी आहे. जास्त म्हणजे वेस्टर्न कंट्रीजमध्ये मला वाटतं ॲक्टिव्हिजम थोडं जास्त केलं जातं. तर आपण पण मला वाटतं थोडं जास्त ॲक्टिव्ह झालं पाहिजे, ॲक्टिव्हिजम केलं पाहिजे. तर दिस वॉज आता जे रिव्हरसाईड डेव्हलपमेंटच्या विरुद्ध जे आंदोलन झालं दॅट वॉज आय थिंक अ गुड एक्झाम्पल. अशा प्रकारचे अजून आपल्याकडे सिटिझन्सकडून अशा मोहीम झाल्या पाहिजे. पण हे जे आंदोलन झालं त्याचे इफेक्ट्स होतील असं वाटतंय, दिसतंय? मला माहीत नाही खरं. व्हायला हवेत. म्हणजे जर आपल्या ऑथॉरिटीज याबाबतीत सेन्सिटिव्ह असतील तर त्यांना कळलं पाहिजे की हे म्हणजे लोकांच्या मनात जे त्यांच्या भावना आहेत त्यांनी समजून घेतला पाहिजे आणि त्यांनी काहीतरी ॲक्शन घेतला पाहिजे त्या बाबतीत. जर ते तेवढे सेन्सिटिव्ह असतील तर ते त्यांच्यावर अवलंबून आहे. पण गव्हर्नमेंटनी सेन्सिटिव्ह या बाबतीत असणं खूप गरजेचं आहे. मला वाटतं कधी कधी ते तिथे थोडा कुठेतरी अभाव जाणवतो कधी कधी. पण तरी आपण आपल्या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे. करेक्ट. मला फक्त एक वाटतं की आपल्या म्हणजे जे पॉलिटिकल लेवलला आहे मला वाटतं म्हणजे आय एम प्रॉब्ली नॉट द राईट पर्सन टू से दॅट, कारण की पॉलिटिक्स इज ॲट अ डिफरंट लेवल. पण आपलं जे पॉलिटिकल लिडरशिप आहे आणि आपलं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे दे प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. आणि त्या लेवलला मला वाटतं ॲडमिनिस्ट्रेशन गव्हर्नमेंट ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आणि पॉलिटिकल लेवल या बाबतीत जेवढी जास्त सेन्सिटिव्हिटी निर्माण होईल तेवढं आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल. पण सर तुम्हाला असं वाटतं का की आपल्याकडे जे पॉलिटिशियन्स आहेत ते आणि आपली जी नॉर्मल लोक आहेत, जी नॉर्मल सोसायटी आहे, त्यांच्यामध्ये कुठेतरी कन्झर्वेशनच्या बाबतीतली कम्युनिकेशन गॅप आहे जी फिलअप होत नाही आहे आणि त्यामुळे हे प्रॉब्लेम्स वारंवार फेस करायला लागतात? नाही, मला वाटतं पॉलिटिकल सिनॅरिओमध्ये कन्झर्वेशनबद्दल अवेअरनेस होण्याची खूप गरज आहे. आणि काही चांगले पॉलिटिशियन, मी नावं घ्यायची माझी इच्छा नाही आहे, पण काही आहेत पॉलिटिशियन ज्यांना निसर्गाबद्दल प्रेम होतं. त्यांनी म्हणजे खूप चांगले त्यांनी ॲक्शन्स घेतले आणि ते एका चांगल्या पोझिशनला होते आणि त्यांना ते करणं सहज शक्य झालं. आणि त्यांनी ते केल्यामुळे आपण काही आपण बघतोय आपले एक्झाम्पल्स ते त्यांच्या ॲक्शन्समुळे झालेले आहेत. तर हेच जर पॉलिटिकल लेवलला जर मोठ्या प्रमाणात जर अवेअरनेस झाला निर्माण तर त्याचा इम्पॅक्ट होईल. त्याचा नक्कीच खूप चांगला इम्पॅक्ट होईल. आणि तर हे कम्युनिकेशन नेचर कन्झर्वेशनिस्ट, नेचर लवर्स, पॉलिटिशियन्स, ॲडमिनिस्ट्रेटर्स हे कदाचित कुठेतरी एवढा होत नाही आहे. म्हणजे कदाचित ते नेचर लवर्समध्ये ती म्हणजे हे असेल, म्हणजे शॉर्टकमिंग असेल, ते असं असू शकतं. पण कारण की म्हणजे आपलं जे काही गव्हर्नमेंट आहे इट्स इन अ ट्रेमेंडस स्टेट ऑफ पोझिशन ऑफ ट्रेमेंडस पॉवर आणि त्यांच्या ॲक्शन्समुळे सगळ्या गोष्टी म्हणजे खूप इम्पॅक्ट होतो. तर त्यांच्यामध्ये नक्कीच जास्त जागरूकता आली तर त्याचा फायदा होईल. त्याचा मी म्हटल्याप्रमाणे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये आहे, पण इतर डिपार्टमेंटमध्ये ती जागरूकता आली तर त्याचा नक्कीच चांगला फायदा होईल. सर मध्यंतरी मी असंच हाच मुद्दा डिस्कस करत होतो तेव्हा मला असं वाटलं की जे काही ट्री कटिंग होतं स्पेशली शहरांमध्ये जी काही झाडं कापली जातात, जसं काही इमारतींना आपल्याकडे हेरिटेज स्टेटस दिला गेला आहे तसा अशी काही झाडं आयडेंटिफाय करून त्यांना सुद्धा एक वेगळा स्टेटस दिला तर कदाचित ते ट्री कटिंग थोडंसं थांबेल किंवा कंट्रोल. कारण जसं हेरिटेज साईट्सला तुम्ही हातच नाही लावू शकत, तुम्ही तिथली एक वीटही हलवू नाही शकत किंवा दोज एरियाज आर सपोज टू बी अनटच. तसं काही झाडांबाबतीत पण करता येऊ शकतं का की अशी जुनी झाडं किंवा कदाचित करता येईल सुद्धा. आपल्याकडे ट्री ऑफिसर असतात कॉर्पोरेशनमध्ये किंवा गार्डन डिपार्टमेंट सुद्धा आहेत, तर त्यांनी मिळून हे गोष्टी करू शकतात. पण म्हणजे इट्स अ गुड सजेशन. मला ते मान्य आहे. त्याच्या पलीकडे जाऊन मला वाटतं की आता नवीन जे पुणे सिटीचे डेव्हलपमेंट्स होत आहेत तर आपण ओरिजिनल आपला जो पुणे सिटीचा भाग आहे त्याच्यामध्ये हिरवळ आपल्याला बरीच दिसते. पण नवीन एरियाज आहेत तिकडे त्या प्रकारचं प्लॅनिंग नाही झालेलं आहे आणि त्या प्रकारचं ग्रीन कव्हर करण्याचे काहीच म्हणजे ॲक्शन्स फार कमी दिसत आहेत. म्हणजे मी ज्या एरियामध्ये राहतो तिथे सुद्धा काही ग्रीन कव्हरचं म्हणजे त्या दृष्टीने प्रयत्न झालेले नाही आहेत.
तर मग आपल्या कॉर्पोरेशनचं लक्ष जास्त सेंट्रल एरियाजमध्ये जास्त आणि बाहेरच्या एरियाजमध्ये किंवा तर प्लॅनिंग प्रोसेसमध्ये डेव्हलपमेंट ऑफ म्हणजे ट्री प्लांटेशन, डेव्हलपमेंट ऑफ ग्रीन स्पेसेस, आयडेंटिफिकेशन हे असणं खूप महत्त्वाचं आहे आणि जे मला वाटतं होत नाही आहे सध्या. आणि आपण अशा प्रकारे ग्रीन स्पेसेस वगैरे तयार केले तर एक काहीतरी आपल्या म्हणजे एन्व्हायरमेंटला तरी त्याचा नक्कीच फायदा होईल, बायोडायव्हर्सिटीचा फायदा होईल, कमी प्राणी नाही तर कमीत कमी पक्ष्यांसाठी काहीतरी एक हॅबिटॅट तयार होईल. तर आय एम शुअर तुम्ही आणि तुमची जी WRCS संस्था आहे तुमच्यासारखे अनेक जण हा इम्पॅक्ट डेफिनेटली घडवून आणण्यासाठी खूप जास्त कॉन्ट्रीब्युशन करताय आणि आय I hope होप so. लवकरच हे चित्र बदलेल आणि Yes. आपल्याला परत कन्झर्वेशनसाठी न भेटता काहीतरी वेगळ्या गोष्टींवरती आपल्याला गप्पा मारता येतील. चालेल नक्की. थँक्यू सो मच फॉर कमिंग आज. माय प्लेजर. मला खूप मजा आली चर्चा करून सर आणि कोणीतरी माझं एवढं ऐकलं माझं सर आम्ही ही सर्वात आनंदाची बाब आहे. नाही वी आर व्हेरी ऑनर्ड की तुम्ही आज इथे आलात वेळात वेळ काढून. आणि आमच्याकडनं ही एक छोटीशी गिफ्ट आहे. आमचे गिफ्टिंग पार्टनर्स आहेत महुआ स्टोअर. ओके. त्यांनी हा छोटासा एक गिफ्ट तुम्हाला पाठवलाय. पण त्यांची इच्छा आहे, त्यांची इच्छा असते की प्रत्येक गेस्टनी कॅमेरासमोर उघडून तो टी शर्ट बघावा, त्याचं डिझाईन सगळ्यांनाच दाखवावं. चालेल. So तुम्ही ते ओपन करून Okay. बघू शकता. डेफिनेटली. सुंदर आहे, खूप छान आहे. सनकिस्ट. येस, आय थिंक इट्स अ सनबर्ड. या सर थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर कमिंग. या. जंगल एकोस. जंगलातल्या अनेक गोष्टींबद्दल आपल्याला इधर खूप माहिती असते किंवा खूप कमी माहिती असते. पण जी लोक ह्या जंगलांमध्ये वारंवार जात असतात, ह्या जंगलांमधल्या वेगवेगळ्या एलिमेंट्सवरती अभ्यास करत असतात, रिसर्च करत असतात, PhD करत असतात, ह्या जंगलांमधल्या जंगली प्राण्यांबरोबर आपलं अख्खं आयुष्य घालवतात, अशा माणसांशी गप्पा मारून आम्ही या जंगलाची खरी ओळख तुम्हा सर्वांसोबत शेअर करतो. जंगल एकोसचे हे भाग तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब कराच. आणि ही जंगलाबद्दलची आणि संवर्धनाबद्दलची जी काही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ती इतरही नागरिकांपर्यंत तितक्याच प्रेमाने पोहोचवा.